प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां नितंबः कराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम। रुक्मिणी प्राणसंजीवन भगवान पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण अनुभवामृत नावाचं एक दिव्य ग्रंथरत्न की जे श्रीमन निवृत्तीनाथ महानुभावांच्या आज्ञेवरून आपली प्रातिभ अनुभूती या ग्रंथाच्या द्वारा शब्दांनी साकार करण्यास माऊली प्रवृत्त झाले। त्याच अमृतानुभवाचं विवरण रूपाने नित्यानंद दीपिका ह्याला एक मार्गदर्शक दिवा मार्गदर्शक दीप करून आपण या ठिकाणी शिवकल्याण स्वामींच्या या टीकेचं यथाशक्ती यथामती चिंतन करण्याला प्रवृत्त झालो। त्यामध्ये आतापर्यंत श्लोक पंचक मंगलाचरणाच्या रूपाने आणि मंगलाचरणाची असणारी ऐशिये निरुपादिके हे ओवी एक प्रकारचे मंगलाचरण आणि प्रकृती पुरुषाच्या निमित्ताने त्या ठिकाणी अधिष्ठान चैतन्याची तद्रूपता मानवमात्रांना प्राप्त होऊन त्यांचं जीवन अखंड परिपूर्ण अशा प्रकारचं आहेच आहे। ते नित्यसिद्ध कसं आहे, ते स्वयंप्रकाश आहे, घनीभूत आनंद आणि अद्वैत स्वरूप आहे। हे जे काही वेदांताचं उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट परिपूर्ण करण्याच्या दिशेने भगवान संत सम्राट माऊली आपल्याला मार्गदर्शन करत आहेत। तर त्यामध्ये आत्तापर्यंत आपल्या ओव्या ज्या आहेत सरळ ओव्या एकूण 60 ओवीपर्यंत आपलं या ठिकाणी ओव्यांचं सरळ चिंतन झालं। टीकेचा भाग राहिलेला आहे, तर मला वाटतं 53 ओवीपासून राहिलेला आहे। तर 53 ओवी आहे सांगता वाचे ते वाचा ठाऊ वाच्य वाचकाता पडता काय भेदाचा विटाळो होय। या ठिकाणी अखंडार्थी उदाहरणं देतात की वाचे ते वाचा सांगता वाचक वाचकाचा ठाऊ पडता भेदाचा विटाळू होय काय। जर वाचा हा शब्द आपण उच्चारला तर हा वाचेनच उच्चारलेला आहे आणि शब्द जो उच्चारला तो वाचा असाच आहे। मग वाचेने वाचा सांगू लागलो म्हणजे वाचेनेच वाचा किंवा वाणीनेच वाणी या शब्दाचं उच्चारण केलं आणि आपल्या लक्षात आलं की वाच्य वाचकाचा ठाऊ पडता वाच्य आणि वाचक यांची जर आपल्याला ओळख झाली म्हणजे वाच्य या ठिकाणी वाच्यही वाचाच आहे आणि वाचकही वाचाच आहे हे जर आपल्या ध्यानी आलं, दोन्ही एकच आहेत, तर भेदाचा विटाळू होय काय। जरी आपण त्या ठिकाणी केवळ वाणीनं वाणी असं उच्चारण केलं म्हणून त्या ठिकाणी वाणीमध्ये कोणत्याही प्रकारचं परिवर्तन किंवा परिणाम होत नाही किंवा विकार होत नाही। त्यामुळं या ठिकाणी भेदाचा विटाळू होय काय, भेदाचा विटाळ होतो का, अर्थात होत नाही। म्हणजे त्या ठिकाणी अखंड अभेद्य अशा प्रकारचं अभेद स्वरूपताच त्या ठिकाणी सिद्ध होते असं सांगितलं। तेव्हा याच्यावर टीकाकार सांगतात वाचा ऐसा जो शब्द वाचावदे विशद तरी तेथे वाच्य वाचक भेद कैसा होय। वाचा ऐसा जो शब्द वाचा असा जर एखादा शब्द आहे तो विशद वाचावदे तर स्पष्टप्रमाणे वाणीनं स्पष्टपणे वाणी किंवा वाचेने स्पष्टपणे वाचा असा शब्द उच्चारला तरी तेथे वाच्य वाचक भेद कैसा होय। तर त्या ठिकाणी वाच्य आणि वाचक असा भेद कसा होईल, अर्थात होणं शक्य नाही। वाच्यही तेच आहे आणि वाचकही तेच आहे। वाचात व द्विधा नाही शब्द तरी उठिलाची पाही दिशे वाच्या वाचकताही तरी भेदहीन। ते म्हणतात की वाचात व द्विधा नाही, वाणी तर कधी दोन प्रकारची नाही, वाणी एकच आहे, पण तरी वाणी एकच आहे म्हणजे वाच्य आणि वाचक दोन्ही एकच आहे, तरीसुद्धा शब्द तरी उठलाची पाही, परंतु त्या ठिकाणी शब्द तर वाणी अशा प्रकारचा शब्द तर उत्पन्न झाला। दिशे वाच्या वाचकता आहे आणि त्या ठिकाणी एक वाच्य पदार्थाला वाचकता या ठिकाणी दिसते। एक वाचा वाचक आहे आणि एक वाचा वाच्य आहे, दोन्ही एकच आहे, तरी त्या ठिकाणी वाचा असा शब्द निर्माण झाला तरीसुद्धा तो तरी भेदहीन, तरी त्याच्यामध्ये कोणताही भेद निर्माण झाला नाही। तैसे प्रत्यय रूपची जे काही तयाचा प्रत्यय होताही प्रमेय प्रमातृत्वता नाही त्याचे त्याशी।
तैसे प्रत्ययरूपाचे जे काही, तसं जे काही प्रतीतिरूप आहे त्याच्या ठिकाणी प्रत्यय होत आहे. म्हणजे जे ज्ञानरूप आहे आणि त्याचं आपल्याला जरी ज्ञान झालं, ज्ञानरूपालाच आपलं जरी ज्ञान झालं तरी प्रमेय प्रमातृत्वता नाही. त्या ठिकाणी तो वाच्य आणि वाचक दोन्ही एकरूप असल्यामुळं त्या ठिकाणी जरी आपल्याला त्याचा प्रत्यय झाला, शब्द तर उत्पन्न झाला म्हणून याच्यामध्ये भेद आहे असं जरी वाटलं तरी त्या ठिकाणी त्या प्रथम त्या वाचक असणाऱ्या वाचा शब्दाला या ठिकाणी प्रमेयत्व नाही आणि वाचक असणाऱ्या त्या वाचा शब्दाला त्या ठिकाणी प्रमातृत्व देखील नाही. प्रमातृत्व आणि प्रमेय हे दोन्हींनी रहित त्याची त्या ठिकाणी त्यालाच प्रत्यय झाला, त्याला प्रमातृत्व किंवा त्या वाचा शब्दाला प्रमातृत्व आणि एका वाचा शब्दाला प्रमेयत्व आलेलं नाही. तैसेचे नमस्कारही करिता आपली जे नम्य नमकता येथे भेदाची वार्ता न सरे कधी. तैसेचे त्याचप्रमाणे नमस्कारही करिता आपण जरी त्यांना नमस्कार केला तरीसुद्धा, म्हणजे प्रकृती पुरुषाला नमस्कार करायला गेलो तर आपली जे नम्य नमकता आपल्या ठिकाणी असणारा जो मी नमक आहे आणि ज्यांना वंदन करतो ते प्रकृती पुरुष हे नम्य आहेत. येथे भेदाची वार्ता न सरे कधी. या ठिकाणी भेदाची गोष्ट कधीच सरती होत नाही. न करिता जे नमन ते केली आहे करणीहीन, न करिता अन होऊची न शके. तर ते म्हणतात न करिता जे नमन, समजा आपण त्याला नमनच केलं नाही तर ते केली आहे करणीहीन, किंवा ते नमन जरी आपण केलं पण त्याच्यामध्ये करणीहीन म्हणजे कृत्रिमते वाचून आपण नमन केलंच नाही, किंवा न करिता जे नमन न करता ते केली आहे, किंवा आपण जर नमन केलंही किंवा नमन केलं नाही पण जेव्हा केलं तेव्हा करणीहीन म्हणजे करणी म्हणजे कृत्रिम जे नमन आहे ते आपण केलं नाही, म्हणजे त्याच्या ठिकाणी भेदाची भावना किंवा भेद आहे अशा प्रकारचं न करता अभेद स्वरूप नमन केलं म्हणून तेच करणीहीन आहे. न करिता आन होची न शके. जर तुम्ही नमन केलं नाही किंवा जरी केलं पण ते करणीहीन केलं, कृत्रिमते वाचून केलं, द्वैत विवर्जित केलं तर आन न होची शके, दुसरं काही घडत नाही, नमनच घडतं. केलं तरी नमन, न केलं तरी नमनच होतं, नमन नाही असं नाही. म्हणून एक ओळ आहे की भगवंताचं भजन नित्य होतच आहे. अखंड हे सकळ सकळामुखी, सहज अर्पिजता असे मज एकी, परी नेनने यासारखी मूर्खी न पविजे माते, किंवा ऐशे नेहा सकळू जगडंबरू निखळू, श्रद्धेचाची केवळू ओतला असे. मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशीळ, झाले असे केवळ माझे ठाई, किंवा न करिताही पांडवा भजन झाले. न करिता जे नमन ते केली आहे करणीहीन, न करिता अन होऊची न शके. तेथे न करणीयाचा भाव धरावा हीची माव, आता करणीची स्वयमेव न करावे का. इथं बघा, तेथे न करणीयाचा भाव, आता नमन न करता देखील होत आहे असं जर कोणी म्हणेल म्हणून काय करेल, अंतकरणात नमन करायचं नाही म्हणून न करणीयाचा भाव धरावा. जर कोणी म्हणून मी करणार नाही कारण अधिष्ठानाच्या ठिकाणी कोणती क्रिया नाही, नम्य नमक द्वैत नाही, मग नमन करण्याची काय आवश्यकता आहे, म्हणून मी वंदन करणार नाही असं जर कोणी आग्रहाने म्हणेल, बरोबर ना, किंवा अभिनिवेश धरील न करण्याचा, तर हीची माव ही तर माया झाली. कारण त्याच्या ठिकाणी करणे न करणे हे काय ते पण आहे ना, प्रकृतीच्या अवघे प्रकृती, करणे न करणे दोन्ही असं काय. हा ते तर आहेच. काही करी बोले कल्पी, न करी न बोले न कल्पी, हे दोन्ही तुझ्या स्वरूपी न घेती उमसो, असं त्याला यथार्थ ज्ञान झालेलंच नाही असा त्याचा अर्थ होतो. जर न करण्याचा भाव अंतकरणात धारण केला, आग्रह धरला किंवा त्याचा अधिक अभिनिवेश धारण केला तर. तेथे न करण्याचा भाव धरावा हीची माव, ही तर माया झाली. आता करणेची स्वयमेव न करावे का. आता करणेची स्वयमेव, आता जे आपलं नमस्कार होतो करणं,
तिथं काय होतं, स्वतःला नमस्कार होतो. मग स्वतःला नमस्कार होत असेल तर न करावे का? का न करावे? तर करायला काय हरकत आहे की नाही? म्हणून जर कोणी जर म्हणेल का करीलच, तर ते नाही. करण्याचा जसा आग्रह नाही तसा न करण्याचा देखील आग्रह आहे. न करण्याचा आग्रह का नाही? तर स्वतःच जर स्वतःला नमस्कार होत असेल आणि द्वैत उत्पन्न होत नसेल तर नमन का करू नये? हां, आहे की नाही? आणि नमन करण्याच्या निमित्ताने द्वैत उलट आहे, ते द्वैत काय होतं, अद्वैतामध्ये पर्यवसित होत असतं. नमस्कार का करू नये? असं पण आहे. करणे का न करणे हे आगवे तोची जाणे, विश्व चढत असे जेणे परमात्मेनी. तस्मात प्रत्ययाशी प्रत्यय हेतव नव्हे सद्वय, ते तेची भजक भजनीय उमटत असे. तस्मात म्हणून प्रत्ययाशी प्रत्यय, प्रत्ययालाच प्रत्यय येत राहतो. हेतव नव्हे सद्वय, जर वाणीचं जसं आहे, वाणीनं वाणीचा उच्चार करावा, वाणी शब्दाने वाणीचा उच्चार करावा, त्याप्रमाणे या ठिकाणी प्रत्ययाला जर प्रत्यय येत असेल तर म्हणजे ज्ञानाच्याच ठिकाणी ज्ञान असेल, ज्ञानाच्या होणारा व्यवहार हा ज्ञानाच्या ठिकाणी ज्ञानाचाच व्यवहार होत असेल, ज्ञानद्वारा ज्ञानाच्या ठिकाणी ज्ञानाचाच, असंच ना, हा व्यवहार जर होत असेल तर हे तव नव्हे सद्वय, या ठिकाणी काही द्वैत निर्माण झालेलं नाही. तेची भजक भजनीय, तेच भजक आहे आणि तेच काय आहे पुन्हा भजनीय उमटत असे, अशा रीतीनं आपल्याला स्पष्ट होत आहे, अभिव्यक्त होत आहे. भज आणि भजनीय, भजक आणि भजनीय दोन्ही काय आहे, एकच आहे, अद्वय आहे, तर किंवा तेच आहे. तेन तस्मै नमः, तेच त्याला नमस्कार करत आहे ना, त्याच्याद्वारा त्यालाच नमस्कार असो. देव देवळ परिवारू कोरुणी की जे डोंगरू, तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा, असं म्हणून भजता भजावे. म्हणून भजता भजावे, म्हणून त्या भजकाने त्याला भजन करावं. आणि न भजता, आणि जर नाही केलं तर न भजता भजन नाही केलं तर काय नव्हे. काय नव्हे म्हणजे काय, भजन केलं नाही काय, असंच ना. असे नाही, ऐसे नाही स्वभावे, स्वाभाविकपणे पाहिलं तर अशी स्थिती नाही. तो तो स्त्रीचा असेल, तो काय आहे, प्रकृतीच आहे त्या ठिकाणी. म्हणजे जरी त्याचं शिवाचं भजन केलं तर प्रकृतीला सोडून नाही, असंच म्हणायचं ना. तो शिवची असे. तुम्ही प्रकृती स्त्री ऐकलं का तुम्ही? तो शिवचे असे, तो तर शिवच आहे, म्हणजे शिवच शिवाचं भजन करीत आहे, बरं ना. तर शिवच शिवाचं भजन करीत आहे. आणि समजा भजन नाही केली, तो शिवचे असे, तो शिवरूपाने आहेच आहे. आणि केलं तरी काय आहे, त्याच्या मूळच्या शिवरूपाने काही बदल होत नाही. आणि शिवा ते काय वाचारंभण आहे ते भजन, म्हणून ते भजन केलेलं कोणी शिवाने शिवाचंच केलेलं भजन आहे. म्हणजे त्याच्या ऐक्याचे मुद्दल न डळे आणि साजेरेपणाचा लाभ तरी मिळे, तरी स्वतरंगाचे मुकुळे तुरंबुका पाणी, ते सांगतातच पुढं. तै नुरोनी वेगळेपण रशी भजिन्नले लवन, तम तैसे नमन माझे जाण बहु काय बोलो. काय सुरात काय ना, तरी नुरोनी वेगळेपण, ज्या वेगळं तर उरलं नाही मीठ पाण्यात टाकल्यानंतर, आणि रशी भजिन्नले लवन, आणि वेगळं तर राहिलं नाही. आणि त्या रसाने कोणाचं, आपलं रसाचं भजन कोणी केलं, त्या लवणाने केलं. तसं माझं नमन आहे, बहु काय बोलू, आता याच्यापेक्षा आधी काय बोलू, असं माऊली म्हणतात. तेची दृष्टांते सहित पुढे ऐशेचे बोलत, भावे भाव पेलत न विसंचोनी. आता याचं बघा, साधारणपणे त्या शब्दाच्या अर्थाला अनुसरून चिंतन करतात. कोणाला काही सुचलं तर आणखी सांगा, याच्यात काही वेगळा पण भाव असू शकतो, पण सध्याचा जो आपला प्रवाह आहे त्याप्रमाणे पहा. तेची दृष्टांते सहित, तीच गोष्ट दृष्टांतासहित पुढे ऐशेची बोलतं. पुढं असंच बोलतात की भावे भाव पेलत न विसंचोनी. त्याच्यामुळे पेलत शब्दाचा अर्थ आहे वाढ होणं किंवा वृद्धी होणं. तर भावाने भाव पेलत, भावाने भाव वृद्धिंगत होत जातो, वाढत जातो, परंतु न विसंचोनी. परंतु त्याच्यामध्ये न विसंचोनी म्हणजे विकास न पावता. भावाने भाव वाढत जातो, परंतु न विसंचोनी, त्याच्यामध्ये काही विकास किंवा विकार मात्र होत नाही, किंवा बिघाड, परिवर्तन, परिणमन
किंवा विकास कोणत्याही प्रकारचा होत नाही आणि भावाने भाव मात्र वाढत जातो. हां, सांगा. सांगा ना, काय काय याचं काय घ्यायचा अर्थ? भावाने भाव मात्र वाढत जातो, बरोबर आहे ना. आणि त्याचं न विसंचोनी त्याच्या हां हां बोला. हे घ्या. मग घ्या 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 ते घ्या. मूळ असणारं जे अद्वैत स्वरूप आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड होत नाही आणि कल्पित द्वैतामध्ये भावाने भाव वाढत जातो. वाढत जातो आहे की नाही. भक्तिप्रेम वाढत जातं आणि हे जेव्हा असेल तेव्हाच तुम्ही म्हणाल नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव आणि मी भक्त तू देवा ऐसे करी. त्याच वेळेला तुम्ही म्हणू शकता की भक्तिप्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख देई प्रेम सुख देई असं म्हणू शकता की नाही. कारण तुम्हाला माहीत झाले की स्वरूपाच्या ऐक्यात कधी बिघाड होतच न विसंचोनी. त्याच्यामध्ये काही विकास तर होत नाही स्वरूपामध्ये आणि भावाने भाव वाढतो हे आहे की नाही. म्हणून माऊलींनी ह्या अजातवाद सांगत असताना याच्यात ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीला सुद्धा जसंच्या तसं स्थान दिले. आणि खरं जे अद्वैत आहे ना ते अविवादो अविरुद्धश्च. तुम्ही किती कर्म उपासना योग साधना करा कोणाच्या कोणत्याच दर्शनाशी ह्या अद्वैताचा विरोध नाही. कारण न विसंचोनी विकास होत नाही ना, त्याच्यात विकार होत नाही ना, मग तुमचा भावाने भाव किती वाढू द्या आहे की नाही याच्यामध्ये. आणि भावानेच भाव वाढत असतो, बरोबर ना. भावानेच भाव वाढत असतो जितका तुमचे. परंतु भावाने भाव वाढत असतो परंतु अधिष्ठानात विकास होत नसतो. अधिष्ठानात ऱ्हास पण होत नसतो. अधिष्ठानात ऱ्हास पण होत नाही आणि वृद्धी पण होत नाही आणि भावामध्ये मात्र भाव वाढत जातो. भावे भाव पेलत न विसंचोनी. अर्जुना हा ठाववरी जो सोहम अर्जुना हा ठाववरी जो सोहम भाव सरोवरी द्वैताची आप पैलतिरी निगो सरला. ज की भक्ती सुखा लागी आपण पेची दोन्ही भागी वाटोनी अंगी सेवकई बाणे. येरा नाम मी ठेवी मग भजती ओज भरवी न भजता दावी योगिया जो. अशा प्रकारे मग याच्यासाठी लोकसंग्रहसुद्धा ठेवला. न भजता दावी योगिया जो. आणि पुन्हा आपण पेच आपल्या ठाई आपणच दोन भागात होतो आहे की नाही. अशा प्रकारचं सांगितलेलं. याचा विरोध आहे का कुठं? कुठंच नाही. सगळ्याचा जुन्यात विरोध येईल पण अमृतानुभव हा प्रकरण ग्रंथ नाही. अविवादो अविरुद्धश्च आहे की नाही. हा काय आहे सगळ्या आकार ग्रंथाला पोटात घेणार आहे. परंतु सगळे आकार ग्रंथ पोटात घेतले तरी लोकांना रम्य समाधानाकडे जाण्याचा मार्ग काही सापडत नाही. रात्री ते महात्मे ते तामिळनाडूचे आले होते तर त्यांनी 1 तासभर ते म्हणे मी इथं येतो आणि मला काय कळलं ते मी सांगतो. त्यांनी सगळा अमृतानुभव सांगून टाकला 1 तासातच. 1 तास बोलत होते ते सलग आणि 1 तासात आताही जे पुढं आपल्याला येईल. बरं त्यांना ते म्हणे तुमचं जे चिंतन चालतं याच्यातून मला एक गोष्ट कळली. आणि ते म्हटले की हे जे विचार आहेत ना तर मला जे कळले ते त्यांनी काय केलं की हे त्रिगुणात्मिका माया वगैरे जे आपण म्हणतो ना ह्याद्वारा सांगायला सुरुवात केली. जास्त सांगत नाही पण त्यांनी असं सांगितलं हे होते काल त्याच्यामध्ये त्यांनी 1 तासामध्ये संपूर्ण सांगितलं आणि ते पूर्ण विज्ञाना अधिष्ठित अशा प्रकारचं सांगितलं. आणि शेवटी काय ते म्हटले हे सगळं झालं मला आता मी त्यांना म्हणलं तुम्ही एकदम ते म्हणे मला कळलेलं सांगितलं नाही. म्हणलं आता तुम्ही सगळा अमृतानुभव सांगून ठेवला काही सांगायचंच ठेवलं नाही. ते म्हणे पण मला याने समाधान नाही ना झालं. मला जे समाधान झालं म्हणे तर ते समाधान मी हे सगळं केलं पण मला समाधान वाटलं नाही. आणि मी जेव्हा ज्ञानोबा यांची भक्ती करायला लागलो तर मला ह्या भक्तीच्यामुळं मला समाधान लागलं. आता मला शांतता मिळायला लागली. ह्या विचारातून मला कुठली शांतता मिळाली नाही असं ते म्हटले. याचं कारण असं आहे की वेदांताचं चिंतन जर प्रकरण ग्रंथाचं झालं नाही तर तुम्हाला हे कळणारच नाही ना. कल्पितम द्वैतम अद्वैताद भक्तिर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम हे म्हणून जर ते म्हटले असते तर मग गोष्ट बरोबर आहे. पण याचा अर्थ ह्याच्यामध्ये अद्वैताचं जे काय महात्म्य त्यांना काय वाटलं का मला अद्वैत कळलं म्हणजे मी अद्वैताहून वेगळा राहिलो कळणारा. जर त्याच्याची तद्रूप होणं हे खरं अद्वैत आहे. तुम्हाला अद्वैताचं ज्ञान झालं नाही तुम्ही द्वैताचं दृढीकरण केलं. लक्षात आलं का? तुम्ही द्वैताचं दृढीकरण हे करून मला समाधान राहिलं नाही याचा अर्थ तुमचं द्वैत उलट काय झालं पक्क झालं. अद्वैताचा एक सिद्धांत म्हणून तुम्ही त्याच्याकडे पाहिलं आणि ते सिद्धांत जाणणारे तुम्ही मात्र वेगळे राहिले.
आणि वेगळं राहणं हे अद्वैत शास्त्राचं हे उद्दिष्ट नाही किंवा मनोगत नाही किंवा हे त्याचं म्हणणं. ज्यावेळेला अद्वैतामध्ये अद्वैतच असतं, अद्वैतामध्ये द्वैत नसतंच कधी. अद्वैतामध्ये द्वैत राहून अद्वैताचं ज्ञान हे म्हणणंच नाही. अद्वैतामध्ये ज्ञान घनता स्वतःला तद्रूपतेला प्राप्त होणं हे वेदांताचं. जे याच्यामध्ये वेगळं राहावं, जोपर्यंत वेगळं आहे तोपर्यंत त्याला अद्वैत ज्ञान यथार्थ झालं असं म्हणताच येत नाही. आपण दररोज चिंतन करतो की तुम्हाला ब्रह्मज्ञान झालं का, याचं उत्तर ब्रह्मज्ञान झालं म्हटलं की त्याच्या ठिकाणी अज्ञान सिद्ध होतं. बरोबर ना, अज्ञान सिद्ध होतं. आणि दृढ अपरोक्ष ज्ञानसुद्धा नाही. जो म्हणतो मला ज्ञान झालं त्याला दृढ अपरोक्ष ज्ञान पण नाही, त्याचं ते काही शाब्दिक ज्ञान आहे. आणि त्याला सगळंच्या सगळं जे, कारण त्यांनी स्वतःला वेगळं ठेवलं म्हणजे त्याला वेदांत कळला असं म्हणता येईल का? वेदांत कळण्यासाठी एक पद्धती आहे. त्याच पद्धतीनं तुम्हाला श्रवण मनन निधिध्यासनाच्या चाकोरीतून जर गेलं तरच वेदांत कळेल. दुसऱ्या काही किती तुम्ही स्वाध्याय केला किंवा जे श्रवण आहे ते पूर्वग्रह दूषित भावने किंवा पूर्वग्रह घेऊन केलं, आपली गृहीत कृत्य सांभाळून ठेवून केलं तरी तुम्हाला होणार नाही. आणि म्हणजे याचा अर्थ आता त्यांना ज्या द्वैताने समाधान त्या भक्तीनं समाधान झालं ते अद्वैत भक्ती आहे का द्वैतात्मक भक्ती आहे? ती द्वैतात्मक भक्ती, ती पण एक दिवस समाधानच करेल, आहे की नाही? ती सुद्धा एक दिवस तुम्ही जेव्हा बारकाईनं पाहाल त्यावेळेला सर्व देश काल वस्तू सगळ्यामध्ये आपला समाधान टिकून आहे असं तुम्हाला खात्री वाटणार नाही. त्या मांजराचं ते डोक्यावर ठेवलेल्या पंथीसारखं होईल, आहे की नाही? तर तेव्हा मी जेव्हापासून ध्यान करायला लागलो, नामस्मरण करायला लागलो, जेव्हापासून मी माऊलीचं चिंतन करायला लागलो तेव्हापासून मला समाधान वाटायला लागलं. मी 10 वर्ष हे केलं. पण त्यांनी इतका सुंदर अमृतानुभव सांगितला की आपल्याला कोणालाच तसं सांगता येणार नाही, कोणालाच सांगता येणार नाही, इतका सुंदर रीतीनं सांगितलं. म्हणजे ते ऐकल्यानंतर तेवढा जरी अमृतानुभव त्यांचं ते काही केलं नाही रात्री, त्या पुन्हा एखाद दिवस त्यांना करायला सांगू आपण, तुम्ही कंटाळले नाही तर ते इंग्लिशमधून सांगतात. पण असं आहे की जगभर अमृतानुभव त्याच्यामुळं जाईल एवढं त्या शब्दात त्यांच्या शक्ती आहे. इतकंच सुंदर ते सांगितलं त्याच्यामध्ये. तर अशा प्रकाराने आपल्याला हे गोष्ट जी आहे ती लवकर कळत नाही की काय आपलं सांगितलं, भावे भाव पेलत न विसंचला, काय न विसंचोनी. ही जी गोष्ट आहे ही गोष्ट कळण्यासाठी अद्वैत सिद्धांतच कळला पाहिजे. आणि अद्वैत सिद्धांत त्यांना ते म्हटले, मी हे विचारसागर म्हणजे ते अगोदरच बोलले की तुम्हाला विचारसागर किंवा इथं मला यायला वाटतं, पण यायला आलं तर तुमचं एक नुसतं विचाराचाच परमार्थ आहे ते म्हणे, कृतीचा परमार्थ इथं काहीच नाही म्हणे. त्यामुळं ते म्हणजे करणं म्हणून काहीच नाही म्हणे. आणि मला जे वाटतं मला ज्ञानोबा यांच्याबद्दल प्रेम जे वाटतं ते उत्तरोत्तर वाढावं, या ठिकाणी मला ह्याचा आनंद घ्यावा, असा आनंद काहीच नाही ते म्हटले. इथं आनंद रूपतेचं चिंतन आहे, आनंदाचा भोगाचं खंडन आहे का नाही? भोगता ही भ्रांती आहे, ऐक ना. असं अमृतानुभव ही गोष्ट सांगतो, तर ती गोष्ट लवकर ध्यानात येत नाही. पण एक गोष्ट आहे की जर तुम्हाला ज्ञानोबरायांची कृपा झाली तर हे सहज होतं. आता जरी असलं तर ज्ञानोबराय जो द्वैतात्मक ज्ञानोबरायांची खरी भक्ती भावपूर्वक करतो, भावे भाव पेलतं, त्यावेळेला न विसंचोनी ही गोष्ट कळूनच ज्ञानेश्वर महाराज देणार. ज्या अर्थी ते एवढ्या आज एका साधक दशात इथं जगतात, सगळ्या याच्यामध्ये एक म्हणजे श्रीमंत घराण्यातला म्हणजे घरंदाज असा तो मनुष्य आहे. आणि 40 वर्षाचं वय झाले तरी त्याने सर्व सोडून याचं करतं. तर ज्ञानोबरायांचे काही मनोगत असेलच ना त्याच्यामध्ये खंडन मंडन करण्याचं काहीच कारण नाही, त्याच्यामध्ये तशा दृष्टीनं पाहण्याचं काहीच कारण नाही. आता 54वी ओवी आहे. सिंधू आणि गंगेची मिळणी, श्री पुरुष नामाची मिरवणी, दिसतसे तरी पाणी काय द्वैत होईल. समुद्र आणि गंगा एकत्र मिळत असताना एक श्री गंगा आणि सिंधू पुरुष ही नावं त्या ठिकाणी शोभतात, नावाचे शोभतात, परंतु पाण्यामध्ये द्वैत होतं काय? नाही. श्री पुरुष नामपिसे गंगा आणि सिंधू ऐसे, मिळालेची मिळतसे द्वंद्वहीन. श्री आणि पुरुष या नामाच्या निमित्ताने गंगा आणि सिंधू हे ज्या वेळेला मिळतात एकमेकाला, मिळतात का मिळून मिळतसे, मिळालेची मिळतसे, मिळून पुन्हा समुद्र काय समुद्री गंगाजळ जे असंच आहे का? समुद्री गंगाजळ मिळवणी मिळतशी असे, समुद्री गंगाजळ जैसे मिळवणी मिळतशी असे, तर मी होऊनी तैसे मज भजती. हे आहे की नाही? ज्ञानेश्वरीतल्या किती ओव्या आहेत याच्यामध्ये,
हे इथं सुद्धा म्हणतात मिळालेची मिळतच, मिळालेलंच आहे तरी पुन्हा मिळतच आहे. म्हणून या ठिकाणी भावे भाव पेलं तर काही नाही, आणि नवी संचोनी हे पण आहे की नाही, अशा प्रकारचं सांगतात. हे तव मिळणे याच्या आधी उदकी द्वंद्व नव्हे तेची कधी, स्त्री पुरुष नामभेदी भेदवले नाही. आणि तो न मिळणे याच्या आधी ज्या वेळेला हे गंगा समुद्राला मिळाली नव्हती त्यावेळेला उदकामध्ये द्वंद्व झालं होतं का? गंगेच्याही उदकामध्ये द्वंद्व झालं नव्हतं, आणि सिंधूच्याही उदकामध्ये उदकत्व जसं आहे तसंच होतं, त्या ठिकाणी द्वंद्व निर्माण झालंच नव्हतं. हां, गंगा गंगापणे वाहू का सिंधू होणे राहू, गंगा गंगेपणाने वाहिली का सिंधू झाली. परी पाणीपणा नवलावो न देखोचे. पण पाण्यामध्ये काही नवलाव म्हणजे पाण्यामध्ये काही नाविन्य त्या ठिकाणी उत्पन्न होतं का? काही आश्चर्य, काही वेगळी अन्यथात्व काही उत्पन्न होतं का? होत नाही. स्त्री पुरुष नामभेदे भेदवले नाही. ते स्त्री आणि पुरुष, गंगा आणि उदक ह्या दोन्ही नावामुळं त्या मूळच्या उदकामध्ये कोणताही भेद निर्माण झालेला नाही. परी गंगेचा प्रवाह सिंधूशी मिळावा हा स्वभाव, मिळताचे द्वंद्वभाव उठिला काही. परंतु गंगेचा प्रवाह आहे त्याचा स्वभावच आहे की समुद्राला मिळणं. ती गंगा तशी पण ओवी आहे ना, जर गंगा निघाली का ती समुद्राला मिळण्यासाठीच तिथं प्रवाहित होत राहते. पोखित तेरीचे पादप फेडीत पापताप, पोखित तेरीचे पादप समुद्रा जाया आप गंगेचे जैसे. पत्ता थोडा सापडता आहे की नाही? जरी पत्ता थोडासा नामनिर्देश करणं हे काय थोडं झालं का? परी गंगेचा प्रवाह सिंधूशी मिळावा हा स्वभाव. गंगेचा प्रवाह हा समुद्राला मिळावा हा तिचा स्वभाव आहे. पण मिळताही द्वंद्वभाव उठिला काही. पण मिळत असताना देखील त्या ठिकाणी काही द्वंद्वाचा भाव निर्माण झाला काय? उत्पन्न झाला काय? नाही झाला. तैसे प्रत्यय मात्रचे असे याचाचे प्रत्यय होत असे, नमस्कारही येण्याची विशेषे त्याचा त्याशी. तर तसं हे काय आहे? प्रत्यय मात्र आहे, ज्ञानमात्र आहे, आणि त्या ज्ञानमात्रातच काय होते? ज्ञान किंवा प्रतिती येत असते. नमस्कारही येण्याची विशेषे, ह्याच विशेषाने म्हणजे याच उद्दिष्टाने त्याचा नमस्कार त्यालाच आहे ऐका नाही, किंवा ह्याच भावाचं ग्रहण केलं तर बरोबर ना, तर त्याचाच नमस्कार त्यालाच आहे. एवम अनुभव होता नयेची प्रमातृत्व प्रमाणता, हेची खुणा आता नमस्काराची. एवम अनुभव होता. आता आपण म्हणतो की त्या महात्म्याने जे पाहिलं इकडं तर शब्दात्मकतेने पाहिलं त्यामुळं समाधान नाही. आपण जर म्हणू की शब्दाचा अर्थ आम्हाला चांगला उमगला, बरोबर आहे ना, तरी कितीही चांगला उमगला, चांगलं लक्षात घ्या, कितीही चांगला उमगला तरी तुमचंही समाधान तसंच भंग राहणार आहे. बरोबर आहे ना? कारण जर तुम्हाला यांनी काय होईल, फक्त तुमची प्रमेय संभावना जाईल. जर तुम्हाला निधी ध्यासन नसेल आणि विपरीत भावना असेल तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारचे अश्रू ढाळणार. एवढं अमृतानुभवाचं चिंतन केलं पण अजून काही म्हणावं असं समाधान वाटत नाही. माऊली जसं म्हणतात, समाधी बैसला निर्वाण. ऐक निर्वाण समाधीत बसला आणि पुन्हा काय करतात? कथा कीर्तन करीतो. आहे की नाही? म्हणजे या अंतरित्या ज्ञानरूपामध्ये कृतीचा संबंधसुद्धा नाही, कथा कीर्तनाच्या कृतीचा संबंधसुद्धा नाही, आणि कथा कीर्तनच होतात. आता हे जे ज्ञान आहे बरोबर ना, ही जी ज्ञानरूपता आहे ही अभंग आहे, ही अनुभूती आहे. ही काय आहे? अनुभूती. जर अनुभूती असेल तर त्याची खूण एकच आहे की तुम्हाला परमाशांती, रम्य समाधान, संशयाचा अभाव, विपर्याचा अभाव. पण राहू शकतो की नाही? हे एवढं पाहूनसुद्धा विपरीत भावना राहू शकते की नाही? विपरीत भावना राहू शकते. आणि राहत असले तुम्ही म्हणायला लागले आम्हाला यथार्थ ज्ञान झालं, तुम्हालासुद्धा शब्दज्ञानच झाले. बरोबर का? फार झालं तर त्याच्यापेक्षा आधी काय झाले? शब्दाच्या अर्थाचं ज्ञान झाले. आणि त्यांना नाही झालं असं कसं म्हणता येईल? झालं नसतं तुम्हाला कसं बुद्धीवर आरूढ केलं त्यांनी? ऐक नाही, तुम्हालासुद्धा शब्दाच्या अर्थाचं ज्ञान झाले. इथं सांगायची ती अर्थरूपता. आणि ती अर्थरूपतेमध्ये अर्थरूपतेची अनुभूती म्हणजे कोणती अनुभूती? संशय विपर्याचा अभाव. तुमच्या ठिकाणी यांनी काय झालं? प्रमाणगत संशय गेले, प्रमेयगत संशय गेले. विपरीत भावना जर राहिली असेल आणि तुम्ही म्हणाल, त्यांनी सांगितलं ना पहिल्यांदा, तुम्ही काय म्हणाल तरी प्रतिबंध आहे असं वाटणं हाच प्रतिबंध आहे. बरोबर ना? प्रतिबंध
स्वयंप्रकाशाच्या ठिकाणी प्रतिबंध वाटणं हाच प्रतिबंध आहे. तुम्हाला शांती प्राप्त झाली का? नाही झाली, पण आज ना उद्या होईल, म्हणजे याचा अर्थ प्रतिबंध आहे. आणि असं असावध राहू नका, प्रमादी होऊ नका, विपरीत भावनेच्या निवृत्तीर्थ साधना करा. आणि तुम्हाला तर हा ग्रंथाचा विषय नाही, कारण हे काय हा माऊलींना, हे तुम्ही म्हणाल की माऊलींना कुठं असं सांगायचं आहे. माऊलींना असं सांगायचं नाही, पण माऊलींना हे पण सांगायचं आहे की जर प्रतिबंध असेल तर प्रतिबंधाच्या निवृत्तीची साधनं करा. नाहीतर तुम्हाला सुद्धा तसंच होईल, तत किम तत किम तत किम असं होईल. एवम अनुभव होता नयेची प्रमातृत्व प्रमाणता. असा अनुभव झाला की त्या ठिकाणी त्याला कधीही प्रमातृत्व आणि प्रमाणता आणि प्रमातृत्व त्याला कधीही येत नाही. हेची खुणा आता हे कधी होईल माहिती का? त्याला प्रमातृत्व आणि प्रमाणत्व येणार नाही. याच्यासाठी जर तुमच्या पहिल्यांदा अंतःकरणाचा बाध झाला असेल तरच प्रमात्र, नाही तर तुमचं मला ज्ञान झालं म्हणताना प्रमाणता आणि प्रमातृत्व घातले, ज्ञान झालं ते प्रमाण पण आहे, बरोबर आहे की नाही? आणि मला झालं याचा अर्थ प्रमाता पण ठेवला. प्रमाता आणि प्रमाणत्व ठेवून कधीही हे केवळ अद्वैत अफूट ज्ञान होऊच शकत नाही. असंच आहे की नाही? म्हणून हेची खुणा आता नमस्काराची. ही खरा नमस्काराची खुणी. नमस्कार करताना प्रमातृत्व आणि प्रमाणत्व असेल, बरं ना, तर त्या ठिकाणी नमस्कार खरा घडत नाही. ही त्या नमस्काराची खरी खूण आहे की तिथं प्रमातृत्व आणि प्रमाणत्व असता कामा नये. मग तिथं काय राहील बरं? ही नमस्काराची खूण आहे का प्रमातृत्व प्रमाणत्व राहू नये, पण काय राहील? हां, कैवल्य. त्या ठिकाणी काय? केवल भाव. पुढे स्पष्ट वचन मूळ ओवी असे जाण, श्रोता द्यावे अवधान, त्रिपटी गिळोनी. माऊली सांगतात पुढे स्पष्ट वचन असे. पुढचं वचन अत्यंत स्पष्ट आहे आणि मूळ ओवी येते. ते पुढचं जे स्पष्ट वचन आहे ते मूळ ओवीत आहे. आम्ही त्याच्यावर टीकारूपाने करतो असं नाही, ते मूळ ओवीमध्येच ही गोष्ट सांगितलेली आहे. श्रोता द्यावे अवधान, श्रोत्याने अवधान द्यावं. पण हा अवधान देणारा म्हणजे एकाग्रचित्ताचा नाही. त्रिपुटीचं गिळंकृत करायचे आणि मग त्याने अवधान द्यायचं. म्हणजे अनुभूतीच्या रसामध्ये बुडी देण्यासाठी जर तो सज्ज असेल तर त्या पुरुषाला या स्पष्ट वचनाची शक्ती, शब्दाची शक्ती लक्षात येईल असं सांगतात, नाही का? पाहे भाष्य भाषकता आपल्या ठाई दाविता, एकपणा काय सविता मोडीत आहे. पाहे तुम्हीच पहा बरं. मग भाष्य भाषकता आपल्या ठाई दाविता, सविता म्हणजे सूर्य. आपल्याच ठिकाणी भाष्य दिसतो कोण? सूर्य. आणि सूर्याचं ज्ञान होणार भाषक कोण आहे? सूर्यच आहे. मग जर सूर्याच्या ठिकाणी भाष्यता पण आहे आणि भाषकता पण आहे, आणि तो कोणी दोन्ही एकाच सूर्यबिंबाच्या ठाई, बिंबरूप सूर्याच्या ठिकाणी भाषकही तोच आहे आणि भाष्यही तो आहे, आणि त्याच्या एकपणामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. त्याचा एकपणा भंग न होता. का प्रकाशकता अर्क तोची होय प्रकाशक, तयाही अभेदा द्योतक तोच आहे. साप काय एकाच ओळीमध्ये माऊलीने सांगितलं आहे की नाही? भाष्य कोण आहे? तोच आहे. आणि भाषकताही तोच आहे. आणि दोन्हीमध्ये एक पण तोच आहे. आणि त्या एकपणाला दाखवणाराही कोण आहे? तोच आहे, बरोबर ना? एकपणाला दाखवणारा सुद्धा तोच आहे, असं आहे. एकपणा काय सविता मोडीत असे, त्याचं एकपण काय खंडित होतं का? इथे एक ओवी आहे, मला ते आहे ती सरळ, पण त्याचा भाव चांगला लक्षात आला नाही. बघा, कोणालाही लक्षात आला तर सांगा. सूर्यप्रकाशे सूर्य देखावा, परी सूर्य तव नये भेदभावा, किंवा प्रकाश मोडावा लागला नाही. सूर्यप्रकाशे सूर्य देखावा, सूर्याच्या प्रकाशाने काय करायचं? सूर्य पाहावा. सूर्य तव नये भेदभावा, परंतु त्या त्या सूर्यामध्ये काही भेदाची सत्ता काही निर्माण होत नाही. सूर्यप्रकाशाने सूर्य पाहिला, परंतु त्या मूळ जो सूर्य आहे त्याच्यामध्ये कोणताच भेद निर्माण होत नाही, किंवा प्रकाश मोडावा लागला नाही, किंवा त्या सूर्याचा पाहण्यासाठी त्याचा जो प्रकाश आहे तो प्रकाशसुद्धा मोडावा लागला नाही असं लिहिलं आहे. म्हणजे काय करावं लागलं नाही? प्रकाश त्याला वेगळा करून पाहावा लागला नाही. सूर्याच्या प्रकाशाला वेगळं करून सूर्य वेगळा आणि प्रकाश वेगळा असा काही भेद न करताही सूर्याचं ज्ञान
यथार्थरीतीनं होऊ शकतं आणि भाष्यही तोच आहे आणि भाषकही तोच आहे. आता ही खाली बघा उदाहरण दिले. हां 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 ते तिकडं तिकडं द्या थोडं. ते- हां परत सांग. हां सांगा. अं, हे मोडावा लागला नाही एक ही जी गोष्ट आहे ना, प्रकाशाचं ते किरण मोडावं तर लागली नाही, पण त्याच्यापेक्षा विज्ञानाच्या रीतीनं प्रकाशाची किरण मोडता पण येत नाही असा सिद्धांत असंच ना हां म्हणून सांगा. आपण कोणतीही गोष्ट मोजू शकतो किंवा शांत आहे ती, परंतु त्याला पण एक मर्यादा आहे. ती मर्यादा कुठपर्यंत आहे तर प्रकाशाचा वेग एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर पर सेकंद असा आहे. एका सेकंदामध्ये तो 3 लाख किलोमीटर जातो, परंतु एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावरती जाताना तो सरळ जातो. कुठल्याही ठिकाणी बेंडिंग नाही होत त्याचं, आता वाकडा तिकडा होत नाही, वाकडं मोडत तिकडं नाही. होतच नाही तर प्रकाश किरण निघाला की तो सरळ दिशेने जातो. असं. हेच सांगायचं. म्हणून मोडावा लागला नाही, आहे का नाही. हे म्हणून तो प्रकाशाचा किरण मोडावा लागला नाही. तरीसुद्धा आपल्याला सूर्याचं ज्ञान झालं की नाही, आणि त्याच्यामध्ये तो सूर्य आणि प्रकाश असा भेदही करता आला नाही. पूर्वी सूर्यप्रकाश हे सूर्य देखावा, सूर्याच्या प्रकाशाने सूर्याला पाहिलं, परंतु तो सूर्य तव नये भेदभावा, पण त्या प्रकाशापासून सूर्य काही भिन्न झाला नाही किंवा प्रकाश मोडावा लागला नाही किंवा प्रकाश देखील आपल्याला मोडवून टाकावा लागला नाही. तसंच पुढचं उदाहरण हे बघा. मोडूनी दुखंड आटणे मग एक पाहावा एकाने, हे न घडे तेवी नम्य नमने नुठेची द्वंद्व. आता इथं काय म्हणायचं, मोडूनी दुखंड आटणे म्हणजे जर मला असं वाटतं की ह्या ठिकाणी मोडून म्हणजे समजा एक लोखंडाची सळई, ती एक सळई सरळ ती मोडली आणि दुखंड झाली ती, बरोबर ना, आणि नंतर ती आटली तर त्याच्या ठिकाणी आटून गेल्यानंतर ती सळई एक होती का दोन होती. दुखंड आटले हे पण राहत नाही, आणि ती सळई अगोदर एक होती, नंतर ती सळई दुखंड केली आणि नंतर ती पुन्हा आटली, बरोबर ना. तर असं वाटतं, त्याचा अर्थ काही लक्षात आला नाही, पण इथं सांगण्याचा भाव तो दिसतो की मोडूनी दुखंड आटणे मग एक पाहावा एकाने. आता ती जी सळई राहिली पुन्हा खाली, ती काय आहे, एकटीच राहिली आणि तिला कोणी पाहिलं, तिनंच पाहिलं. पण त्यावेळेला ही पूर्वी एक होती, नंतर दुखंड झाली, नंतर ती आटली आणि पुन्हा ती एक भावाला प्राप्त झाली. असा व्यवहार आपल्या लक्षात येतो का? असा लक्षात येत नाही. त्याप्रमाणे ह्या स्वरूपस्थितीमध्ये त्या मूळचं द्वितीय सापेक्ष एक होतं, नंतर सापेक्षत्वाने दोन झालं, नंतर सापेक्षत्वाने आटून पुन्हा एक झालं, असं ह्या ओघातला अर्थ म्हणून सांगतो. मोडूनी दुखंड आटणे असं लिहिलं तर हा जो व्यवहार आहे, तर हा सगळा व्यवहार झाला की नाही. पण हा सगळा व्यवहार झाला, परंतु त्याच्या मूळच्या एकपणामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झाला नाही. दुखंड केलं तेव्हाही झाला नाही, आणि आटून गेली तेव्हाही झाला नाही. ती मूळचं एकपण होतं, तिचं अबाधितच राहिलं. असं करता येईल का? दुसरं काय असलं तर सांगा. हां 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 आटाच म्हणजे दोन भाग एकत्र करायचे. हां ऐक्य करायचं, त्याला आटणं चराट आटवायचं. म्हणजे 2-4 पदर असले तरी एक करायचे, आहे की नाही. तसं मोडूनी दुखंड, 2 खंड केले आणि पुन्हा त्याला काय केलं, आटलं. आपल्याकडे एक शब्दकोश आहे अमृतानुभवांचा, काय मला वाटतं गोखले काय, तर त्याच्यामध्ये आणखीन बरंच काय दिलं आहे. आणि परत ह्याच्यामध्ये हे सगळे शब्द आहे ना, याच्यातले जास्तीत जास्त रूप तो एक मला सापडला नाही. त्याच्यामध्ये अमृतानुभवात ते सगळे जे जुने शब्द आहेत ना, ही सगळी संस्कृत शब्दांची अपभ्रष्ट रूप आहेत. असं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी एकदम चांगला अर्थ लागतो आणि काही ठिकाणी काही पटतही नाही आणि कळतही नाही असं, पण त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे की हे सर्व काय आहेत, संस्कृत अपभ्रष्ट रूपं याच्यामध्ये आलेली आहेत, अपभ्रंश होऊन झालेले रूप आहेत. तर तसं इथं अर्थ हाच लागला ना, मोडोनी दुखंड आटणे
हां, मग एक पाहावा एकाने. हां, सांगा ना. हां 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 बरोबर बरोबर. त्या पहिल्या ओळीचा मोडूनी दुःख. हां हां अगदी 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 हे 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 जास्त महत्त्वाचं आहे. हां हां याचं वेगळं पाण्याची काही गरजच नाही. जो सूर्याचा दृष्टांत आहे त्याच्याची त्याची योजना करेल. हे दोन खंड आहे. हां आणि ते दोन खंड मोडले आणि मग पुन्हा त्यांना आटलं म्हणजे एक केलं असं नाही. असं नाही. हे एकदम सरळ अर्थ आहे. म्हणून हा मी त्या ओळीला स्वतंत्र विचार करत होतो, त्यामुळं हा विचार करायला अर्थ एकच आहे. इथं लोखंडाची सळई किंवा काय असं काही दिलेलं पण नाही ना. जे सूर्य आणि सूर्यप्रकाश यांना मोडलं, हे दुखंड आहे त्यांना मोडलं आणि मग त्यांना एक केलं, मग दोन्हींचं ऐक्य केलं असं पण नाही. बरोबर ना. हेच सांगायचं ना त्याच्यामध्ये, हेच सांगायचं. या ठिकाणी सूर्य आणि सूर्याचा प्रकाश यांचं दोन खंड करून मग सूर्याला पाहायचं असं नाही. किंवा त्यांना आटणं, बरोबर ना, मग त्यांना आटायचं असंही नाही. मग एक पाहावा एकाने हे न घडे, मग त्यांनीच त्याला पाहायचं. एकाने एक पाहावा म्हणजे प्रकाशाने सूर्य पाहावा किंवा सूर्याने प्रकाश पाहावा असंही नव्हे, असंही त्या ठिकाणी नाही. तेवी नम्य नमने नुठेची द्वंद्व. त्या ठिकाणी तुम्ही जरी एक जणाने नमन केलं, नमन करणारा झाला, आणि एकाला नम्य म्हणून केलं तरी द्वंद्व नुठेची, त्या ठिकाणी द्वंद्व निर्माण होत नाही. या दोन्ही ओव्या सूर्य आणि सूर्यप्रकाशाला घ्यायच्या म्हणजे तुम्हाला दुखंड आटणे या शब्दांचं अर्थ लागेल. छान. आता चांदाची या दोंदावरी 56वी ओवी. चांदाची या दोंदावरी होत चांदणियाची विखुरी, काही उणे दीप्तीवरी गिवसोपा दीप. चांदाची या दोंदावरी, चंद्राच्या उदरावर चांदणियाची विखुरी होत. किती चांदणं जरी चंद्राच्या ठिकाणी विखुरलेलं दिसलं तरी दीप्तीवरी काय उणे दीप्तीवरी गिवसोपा दीपू. हां बरोबर. त्या दीप्ती म्हणजे प्रकाशाच्या ठिकाणी असणारं उणं म्हणजे चंद्र आणि चांदणं यांच्यामधला भेद सिद्ध करण्यासाठी दीपू गिवसोपा, काही दिवा घेण्याची गरज आहे का? कारण ते चंद्र आणि चांदणं, चांदणं चंद्राचं आणि चंद्र चांदण्याचं दोन जरी दिसायला दोन असले तरी त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद निर्माण होत नाही का, जेणेकरून त्या बरोबर ना, दिव्याने त्यांचा काही प्रकाश करावा म्हणजे त्यांच्याहून अन्य एखाद्या पदार्थांनी त्यांचं प्रकाशन करण्याची गरज नाही. ते दोन दिसत असले तरीसुद्धा ते दोन्हीही प्रकाशरूपच आहेत. म्हणजे ते दिसायला दोन आहेत पण असायला काय आहे, एकच आहे. चंद्राचे चांदणे चंद्र शोभायमानतेने, चंद्राचे चंद्रपण उणे होईल काही. चंद्राच्या ठिकाणी चांदणं आहे आणि त्या चांदण्यामुळं चंद्र शोभायमान होतो, पण चंद्राच्या चंद्रपणाच्या ठिकाणी काही उणे चांदण्याने जरी तो चंद्र शोभला, बरोबर ना, तरी चंद्राचे चंद्रपण उणे होईल काय. चांदण्याने शोभला आणि चांदणं नसलं तर चंद्राचं चंद्रपण काय उणे आहे का? चंद्रप्रकाशमान आहे. किंबहुना ज्या चांदण्याने चंद्र शोभला त्या चांदण्याला चंद्रावाचून स्वतंत्र सत्तासुद्धा नाही, म्हणून त्या चांदण्यावाचून तो चंद्र काय उन्हा होईल काय? अर्थात होणार नाही. भेदेवीनं चंद्र चांदणे आसोनीची दिशे वेगळलीपणे, तैसे नम्य आणि नमने उठे ना भेदू. भेदेवीनं भेदावाचून चंद्र आणि चांदणे म्हणजे चंद्र आणि चांदणं यांच्यामध्ये कोणताही भेद नसताना, आसोनीची दिशे वेगळं भेद नसताना देखील चंद्र आणि चांदणं हे मात्र वेगळे दिसतात, वेगळे वाटतात, वेगळे भासतात. पण चंद्र आणि चांदणं यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद निर्माण होत नाही, पण भेद आहे असा भास मात्र होतो. म्हणजे दोन आहेत असा भास होतो. तैसे नम्य आणि नमने उठे ना भेदू. त्यामुळं जर एकाला नम्य केलं आणि एक नमिता झाला किंवा नमन करणारा झाला तर नमन आणि नम्य यांच्यामुळं कोणत्याही प्रकारचा भेद उत्पन्न होत नाही. किंवा दीप्तीशी दीपपूर्ण तेवी नम्य जे तेचे नमन, करणी दिशे परी निपटून करणीहीन. किंवा दीप्तीशी दीपपूर्ण जरी म्हणजे त्या प्रकाशासहित तो दिवा जो आहे तो पूर्ण वाटतो, बरं ना. काय दिव्यासहित आपलं प्रकाशासहित दिवा
दीप्तीसहित दीप हा परिपूर्ण आहे. तेवी नम्य जे तेची नमन. परंतु दीप्ती आणि प्रकाश दोन आहे का? तसं जे नम्य आहे तेच काय आहे? नमन आहे. करणी दिसे परी निपटून करणीनं. त्या ठिकाणी आपल्याला करणी दिसते, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला हे दोन आहेत असं कृत्रिमतेने आपल्याला वाटतं. म्हणजे मिथ्या रूपाने दोघांचा भास, करणी म्हणजे मिथ्या, अनिर्वचनीयतेने दोघांचा भास होतो. पण निपटून करणीनं, परंतु निपटून म्हणजे आपण जर परिपूर्ण रीतीनं म्हणजे काय यथार्थ दृष्टीनं जर पाहिलं तर ते करणीही नाही. त्या ठिकाणी द्वैत विवर्जित आहे. ते दोन्ही मुळात एकच आहेत, दोन नाहीत. पण दोन दिसतात, पण करणीहीन पाहिलं तर दोन नाहीतच, ते एकच आहेत. हां 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 ज्योतीला जर प्रकाशाचं लुगडं घातलं, बरोबर ना? हां हां बरोबर. नाही लक्षात आलं. हां हां दीपकलिका आहे म्हणजे दिवा आहे. आणि दिव्याला जर सांगितलं की तू आता प्रकाशाचं वस्त्र धारण कर, बरोबर ना? प्रकाशाचं वस्त्र धारण कर. आणि समजा तुम्ही म्हटले नाही प्रकाशाचं वस्त्र धारण कर दीपकलिकेला, ती काय उघडी राहील का? मग तिच्या ठिकाणी प्रकाश हा दीप तिच्या ठिकाणी असणारच. दीप्तीला सोडून प्रकाश कधी नसणारच. तसं शिव हा शक्तीला सोडून कधी बरोबर ना? शक्तीला सोडून कधीच नसणार आणि शक्ती शिवाला सोडून कधीच नसणार. तुम्ही जरी सांगितलं की तू परमात्म्याला काय कर, वस्त्ररूपाने हो, आणि नाही झालं, तुम्ही नाही सांगितलं तर परमात्म्याच्या ठिकाणी दीप्ती, परमात्म्याच्या ठिकाणी शक्ती ही असणारच. हाच भाव आहे ना सांगण्याचा. अभेद. हां चंद्राला चांदणं तुम्ही जर म्हटले काय, चंद्रा ते चंद्रिका, हां चंद्राने चंद्रिका अंगावर घ्यावी असं तुम्ही म्हटले नाही तरी ती त्या चंद्राच्या ठिकाणी चंद्रिका राहणार नाही का? तरी चंद्रिका त्याच्या ठिकाणी आहेच आहे. न म्हणता देखील आहेच आहे. असं म्हणजे याच्या इथे येतो एवढंच सांगायचं की कोणत्याही प्रकारच्या ऐक्याचा बिघाड न होता, बरं, ऐक्याचा बिघाड न होता ह्या शिवशक्तीची क्रीडा जी आहे ती क्रीडा नित्य निरंतर चालू आहे. आणि ऐक्यामध्ये तर बिघाड कोणत्याही प्रकारचा होत नाही. हां हां बरं, त्याच्यात आदानप्रदानाचा व्यवहार होतो, परंतु एकता मात्र अबाधित राहते. एकता मात्र आदानप्रदान होतं पण एकता अबाधित असते राहते. मोतियांची किळं होय मोतियावरी पांगुळं, आगळे निर्मळ रूपा एकी. लक्षात येतं ना सगळं? काही झोप येते नाही ना? मोतियांची किळं मोतियावरी होय पांग. हां आता इथं त्यांनी सांगितलं निधीध्यासन करू नका म्हणजे. एक तर काय व्हा, त्यांनी एक सांगितलं त्रिपुटी गिळून श्रोत्यांनी सावध व्हावं. काय का नाही? नाही म्हणूनच त्यांनी सांगितलं ना, तेच योग्य आहे, तेच योग्य आहे. पण त्रिपुटी गिळून कारणात लीन करू नका, अधिष्ठानात लीन करा, आम्ही तुमचं वंदन करू असं. आहे की नाही? त्रिपुटी कारणात लीन करू नका. हां हां मोतियाची केळं मोतियावरी होय पांगुळ, आगळे निर्मळ रूपा एके. खरं असं म्हणजे झालं, आहे की नाही? मोत्याची जी शोभा आहे म्हणजे तेज आहे किंवा त्याची प्रभा आहे, ती जशी त्या मोत्याची पांगुळ म्हणजे मोती तंत्र होते नाही का, मोत्याला सोडून राहतच नाही. तैसे आगळी निर्मळ रूपायगी, त्याला सोडून राहत नाही. परंतु ती त्याप्रमाणे पण म्हणजे मोत्याला सोडून शोभा राहत नाही.
त्याप्रमाणे आगळे निर्मळ रूप आहे की. परंतु काय वाचारंभन मात्र वेगळेपणाने त्या ठिकाणी ती कीळ स्वरूपाने आपल्याला दिसतेच की, प्रतीतीला येतेच की. मोती येनशी किळ भेदली नसोन समूळ तरी मोती सुढाळ किळेने दिसे. मोत्यापेक्षा कीळ जी आहे म्हणजे त्याची ती रत्नाची जी प्रभा आहे ती त्याच्यापासून वेगळी मूळच समूळ वेगळी कधीच झालेली नाही. तरी मोती सुढाळ किळेने दिसे, तरी सुद्धा तो मोती जो आहे तो अत्यंत शोभिवंत त्या प्रभेमुळं त्या ठिकाणी दिसतो. तरी तेवी प्रत्यय मात्र स्वरूप नसोनी कदापि विक्षेप. तरी प्रत्ययाचे माप प्रत्ययाची घ्यायचे तेवी त्याप्रमाणे प्रत्यय मात्र असणार, प्रतिती मात्र असणार आपलं स्वरूप म्हणजे काय त्याला म्हणतो चिन्हमात्र असणारं आपलं स्वरूप ते प्रत्यय मात्र स्वरूप कदापि विक्षेप नसोनी, त्याच्या ठिकाणी कधीच विक्षेप होत नाही. म्हणजे स्वरूपाच्याच ठिकाणी राहतं. तरी प्रत्ययाचे माप प्रत्ययाचे घ्यायचे. तो प्रत्ययच आपलं प्रत्ययाचं माप घेत असतो. म्हणजे प्रत्ययाच्या ठिकाणी प्रतिती मात्र रूपाने प्रतिती घेत असतो असं म्हणायचं नाही का. म्हणजे प्रतितीचा विषय होत असतो, पण खरा प्रतिती रूपाने असणं हेच त्याचं प्रतितीनं प्रतितीची प्रतिती घेणं. स्वतःचं जे नम्य नमिते ते ऐसे फावले नमस्काराते परीद आभेद अर्थे भेदवेना. स्वतः जे नम्य आणि नमित आहे ते ऐसे फावले, एक नम्य आहे आणि एक नमक आहे, बरोबर ना. आणि ते नम्य आणि नमकाच्या निमित्ताने बरोबर नम्य स्वतःचं जे नम्यक नमिते स्वतः जे नम्यकही झालं आणि नमिते झालं ते ऐसे नमस्कारा ते फावले, त्या अशा नमस्काराला प्राप्त झालं, बरोबर ना. कशा तर जे आभेद आर्ते भेदवेना, त्या ठिकाणी अशा नमस्काराला प्राप्त झालं. त्याला खरी काय आहे, खरी अर्थ कशाची आहे, आभेदाचे अर्थ आहे. आणि त्यामुळे ते भेदवेना, ते खऱ्या अर्थाने वास्तव भेदाला कधीच प्राप्त होत नाही. कारण त्याला भेद झाला की लगेच त्या आभेदामध्ये बुडी देत असतं ऐकून. म्हणून त्याला खरी अर्थ कशाची आहे, आभेदाचे अर्थ आहे. आणि त्यामुळे त्याच्या ठिकाणी तत्वतः भेद निर्माण होत नाही. त्याला काय वास्तव आभेद असल्यामुळं आभेदाचीच अर्थता आहे, त्याच्या उत्कट अभिलाष आहे. आणि त्यामुळे भेदवेना, त्या ठिकाणी भेद होत नाही. मात्राची या त्रिपुटिया प्रणव काय केला चिरटिया किम नकार त्रिरेघटिया भेदावला काही. आता त्यांनी सांगितलं मात्राची या त्रिपुटीच्या मात्रा आहेत आकार उकार मकार. त्यामुळं प्रणव चिरटिया केला काय, तर त्या प्रणवाच्याही चिंधड्या केल्या काय किंवा त्याच्या चिरफाळ्या तुम्ही केली का, चिरफाड केली का प्रणवाची. ओम म्हणत असताना आकार उकार मकार त्याच्यामध्ये आले म्हणून काय प्रणव 3 प्रकारचा झाला आहे काय, नाही. किम नकार त्रिरेगटिया भेदवला काही, किंवा जो न रे बाणाचा त्याच्यामध्ये 3 रेग आहेत, परंतु नकार जो आहे तो 3 रेगांनी युक्त झाला काय, 3 रेषा त्या ठिकाणी होऊन त्याच्यामध्ये भेदावला काय, भेद निर्माण झाला आहे काय, नाही. आकार उकार मकार एवं जो ओंकार तो नव्हे त्रिप्रकार मात्रात्रये येणे मात्रात्रये. ह्या जे 3 मात्रा आहेत आकार उकार आणि मकार, यामुळं जो ओंकार आहे तो त्रिप्रकार नव्हे, तो 3 प्रकारचा ह्या 3 मात्रांनी झालेला नाही. किंवा तिही रेघी नकार एको नुठे येथे भेद तर्को तैसे वेद्य आणि वेदको वेदनचिते. किंवा 3ही रेघी नकार एको, 3 रेघा जरी नकारामध्ये 3 रेघा आहेत, काल आपण पाहिलं 3ही प्रकाराने 3 रेघा त्याच्या ठिकाणी सांगता येतात, तरी नुठे भेद तर्क त्या नकारामध्ये भेद निर्माण झाला असा आपल्याला तर्क करण्याला कोणताही वाव राहत नाही. तैसे वेद्य आणि वेदकू वेदनचिते. तसं वेद्य आणि वेदक हे खरं काय, सगळं वेदनच आहे. म्हणजे ज्ञानच त्या ठिकाणी ज्ञातृभावाला आणि ज्ञेयभावाला प्राप्त झालेलं आहे, बरोबर ना. शंका घेतली स्वतः वेदन इथं आता शंका घेतली आशंका. स्वतः वेदमात्रची जाण तेथे वेदके काय प्रयोजन आणि वेद्यकही व्हावे कोण वेदकता तया. स्वतः वेदन मात्रची जाण, जर तो स्वतः केवळ ज्ञान मात्र आहे तेथे वेदके काय प्रयोजन, तोच ज्ञानरूप आहे तर त्याला त्या ठिकाणी वेदकाचं काय गरज आहे, वेदकाचं काय प्रयोजन आहे. जर तो स्वतः ज्ञान आहे तर त्या ज्ञान स्वरूप असणाऱ्याला जाणण्यासाठी दुसरा ज्ञाता वेदक म्हणून काय गरज असत ना, वेदकाची गरज काय आहे. आणि वेद्यकही व्हावे कोण, आणि त्या ठिकाणी त्याचं वेद्य जे आहे तो ज्ञान मात्र आहे तर त्याचं वेद्य कोण व्हावं, वेद्यही व्हावे कोण,
त्याला वेद्य कोणी होणार नाही. कारण काय आहे, सो ज्ञानमात्र आहे, त्यालाच ज्ञानमात्र म्हणतात की जे आश्रय विषय रहित आहे त्यालाच ज्ञानमात्र म्हणतात. याला पुढं वेद्य नाही आणि मागं वेदक नाही, अशी याची स्थिती आहे. मग वेदकही व्हावे कोण आणि वेदकता कोण व्हावी, त्या ठिकाणी त्याला वेद्य नाही. आणि थोडक्यात काय, ज्ञानमात्र असणाऱ्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी वेद्य वेदक भाव उत्पन्न होणंच शक्य नाही. म्हणजे हे कोणते माहिती आहे का, हे अध्यास भाष्य आहे. अध्यास भाष्यातला पूर्वपक्ष आहे हा. अध्यास भाष्य म्हणजे अध्यास होईलच कसा, असा अध्यास भाष्याचा हा पूर्वपक्ष आहे. म्हणून म्हणतात की वेद्य वद्य काही व्हावे कोण वेदकता तया. याचं उत्तर दिला, तरी वेदन मात्र जे आपण ते तर नव्हे अवेदन, तस्मात आपणया आपण सर्वदा वेद्य. काय उत्तर दिलं त्यांनी, सांगितलं की आता तुम्ही म्हणता ना ते वेद्य वेदक भावाला कधी प्राप्तच होणार नाही. आम्ही सांगतो वेदन मात्र जे आपण ते केवळ ज्ञान मात्र आहे ना. मग ते ज्ञान मात्र आहे ते तो नव्हे अवेदन. ते ज्ञान मात्र असल्यामुळे ते अवेदन कधीच होणार, अज्ञान कधीच होणार नाही. मग तस्मात आपण सर्वदा वेद्य, म्हणून ते आपलंच आपल्याला सर्वदाच वेद्य आहे असाच त्याचा अर्थ झाला त्याच्या ठिकाणी. बरोबर ना. ते जर वेदन मात्र आहे तर ते आपल्याला वेद्य पण आहे, हा एक अर्थ आहे. ह्याच्यामध्ये आपण दोन्ही अर्थ नेहमी घ्यावे लागतात प्रसंग पाहून. एक सुअसंवेद्य असा एक अर्थ आहे आणि स्वतःला विषय होणारा हा अर्थ. असंवेद्यकडं सुअसंवेद्यकडेच खऱ्या अर्थाने नेणार आहे. पण शब्दछल करण्याला उत्तर देता येईल का नाही. तो जर वेदन मात्र हे तुझे शब्द आहेत तर तो अवेदन मात्र कधीच होत नाही. मग तो आहे हे कोणाला कळलं, त्याचं त्यालाच कळलं, म्हणून तो वेद्य, म्हणून त्या ठिकाणी तो काय आहे, वेद्य आहे असं आम्ही म्हणतो. ऐक ना, त्यात आवेदन कधीच होत नाही म्हणून ते त्याचं त्यालाच कळला म्हणून तो वेद्य म्हणायला काय हरकत आहे, ऐक नाही. म्हणून म्हणतात आता ह्याची येथे वेद्यवेदकता नसोनीच्या असे, हीच इथली वेद्यवेदकता आहे. आणि ती वेद्यवेदकता कधी येतच नाही त्याला, पण नसोनीच्या असे सर्वथा. नसून तो सर्वदा काय आहे, पुन्हा सर्वदा सर्वथा वेद्यच आहे, है की नाही. ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूप. आपलं ज्ञानेश्वरीचं पण चिंतन चाललंय. जोपर्यंत अमृतानुभवाचं होत नाही तोपर्यंत समजायचं का मंगलाचरणाचं चिंतन चाललंय, आहे की नाही. सगळे मंगलाचरणांचं चिंतन चाललंय. भागवतातले मंगलाचरण पण याच्यातच आलेले, आणि सगळी उपनिषदातली मंगलाचरणं पण सगळी याच्यातच आली की नाही. जवळजवळ सगळी. तो नसलं तर एकच मंत्र घ्या, ओम पूर्णमदः पूर्णमिदं, म्हणजे खटखट नाही, आहे की नाही. त्याचं चाललंय. हेची येथे वेद्यवेदकता नसोनीच्या असे सर्वथा. आता नम्य आणि नमिता न म्हणजे इथं वेद्य आणि वेदकता नसून पूर्णपणे वेद्यवेदकताच आहे या ठिकाणी. बरोबर ना. वेदक कोण आहे, तोच आहे, आणि वेद्य कोण आहे, तोच आहे, आणि तो कसा आहे, नित्य निरंतर आहे. बरोबर ना. म्हणून आता नम्य आणि नमिता न म्हणजे, म्हणून त्या ठिकाणी नम्य आहे आणि नमिता हे त्याच्याविषयी म्हणायचं नाही. कारण का आता तुम्हाला सांगितलं नसून नम्य नमिता भाव म्हणजे वेद्यवेदकता आहे. आणि आता पुन्हा काय म्हणतात, आता नम्य आणि नमिता न म्हणजे त्याला नम्य आणि, तुम्ही जर वास्तवात नम्य आणि नमिता भाव त्याच्या ठिकाणी निर्माण झाले आणि ते वास्तव आहेत असं म्हणत असेल तर असंही तुम्हाला म्हणता येणार नाही. कारण स्वरूप आहे तेच आहे, स्वरूपेची पडतसे ठाये, येथे उणीव तव नवे स्वरूपाशी काय. कारण त्याला तर नम्य नमिता भाव आहे असे म्हणता येत नाही. कारण स्वरूप जे आहे तेच आहे, आणि ते स्वरूपाच्याच द्वारा स्वरूपालाच काय होत आहे, ज्ञात होत आहे. येथे उणीव तव नाही स्वरूपाची काही, आणि स्वरूपाला जर काही उणीवच येत नाही तर तिथं वेद्य आणि वेदक तरी कसा, ऐके नाही. स्वरूपाला वेद्यही तोच, वेदकही तोच, त्याच्या स्वरूपाला काही उणीवच येत जर नसेल, बरोबर आहे ना, तर मग त्या ठिकाणी तुम्ही नम्य आणि नमिता न म्हणजे नम्य आणि नमिता असंही म्हणण्याची गरज नाही. कारण दोन होतच नाहीत ना, तोच त्याचा अनुभव घेतो, त्यामुळं तिथं दोन होतच नाही. म्हणजे हा तैसा आत्मराजू तव ज्ञान मात्रची भरीव ना, ज्ञाने ज्ञानाशी खेव केवी दिजे कैसे दिजे. ज्ञान आणि ज्ञानाला कसं काय आलिंगन देता येईल, हे बरोबरच आहे, ऐक नाही. कारण तो ज्ञान मात्र भरीव आहे. ज्ञानोबा आहे पूर्वपक्ष, आपले टीकाकार पूर्वपक्ष करतात, त्याचं उत्तरही देतात, आणि पुन्हा काय करतात, तुझा पूर्वपक्ष आहे ना तो बरोबर आहे, पण तुझं विचारला तो शब्द छले, आणि आम्ही जे सांगतो ती अनुभूती आहे, बरोबर की नाही. पण अनुभूती शब्दछलाचं खंडन करून तुम्हाला अनुभूतीवर आरूढ करता येईल अशा प्रकारे आमचे शब्द आहेत,
आहे की नाही. आणि मग तुम्ही म्हणा मग तुमचे शब्द एक तत्व एक आहे की नाही, बरोबर आहे का नाही. तसं नाही, आमचे शब्द पाण्यावरची मखरी काढली जैशी, आमचे शब्द मावळून जाणार आहेत आणि स्वरूपात एकरूप ऐक्यभावाला प्राप्त होणारे. मनोनी माझी वैखरी मौनाचेही मौन धरी पाण्यावरी मखरी रेखिली जैशी. माझी वाणी ना ती मौनाला प्राप्त होईल. आणि ती कशी होईल प्राप्त, तर ज्याप्रमाणे पाण्यावर मगरीचं चित्र काढलं त्याप्रमाणे, आहे की नाही ना. कारण ज्ञानेश्वर महाराजांच्या कोणत्याही शब्दाला जर तुम्ही महत्त्व दिलं तर तुम्ही अद्वैत अनुभूतीमध्ये नाही स्थिर होणार. तुम्ही काय भरा, अद्वैत सिद्धांत वेदांत सिद्धांत असा म्हणतो, ऐक नाही, असं एवढंच म्हणू शकतात, ऐक नाही. हे स्वरूपेची पडत असे ठाये, येथे उणीवत येणं स्वरूपाशी काही. स्वरूपाला तर काय उणीव येत नाही. लाभाशीच लाभ लाभे, शोभाची आली शोभे, येणे समारंभे पुढेही बोले. म्हणतात लाभालाच लाभ लाभला, शोभात शोभेला आली आणि येण्याची समारंभे असा आम्ही केलेला जो आरंभ आहे ना, आता हे जे सांगण्यात आमचा झोक आहे आता, तो पुढेही बोले, पुढेही तेच सांगणार आहे. अहो ऐक्याचे मुद्दल न ढळे आणि साजरेपणाचा लाभ मिळे, तरी स्वतरंगाची मुकुळे तुरंबुका पाणी. आमचं मूलभूत असणारं ऐक्य तर ते यत्किंचितही ढळत नाही, ते विस्कळीत होत नाही आणि साजरेपणाचा लाभ मिळे आणि त्याच्यावर सौंदर्याचा मात्र सत्यम शिवम सुंदरम असा लाभ मात्र तुम्हाला प्राप्त होतो. आणि असं होत असेल तर आम्हीच तुम्हाला विचारतो, स्वतरंगाची मुकुळे तुरंबुका पाणी. पाण्याच्या ठिकाणी असणारे जे अनंत तरंगरूपी पुष्प, तीच पुष्प, बरोबर ना, जर त्या ठिकाणी त्याचा अवग्रहण जर पाणी घेत असेल, पाणीपणात बदल न होता तरंगरूपी पुष्पांचं अवग्रहण, बरोबर ना, ते जर घेत असेल पाणी तर घेना का जाईना. तसं ऐक्याचे मुदल न ढळे आणि साजरेपणाचा लाभू मिळे, असं जर असलं तर आमचं काही म्हणणं नाही. स्वरूप निज अस्तिक्यत्वे आहे, तेनेचे अस्तिक्यत्व प्रत्यय आहे, साजरेपणाचा लाभ होय आपलाचे आपण. स्वरूप निज अस्तिक्य आहे, स्वरूपाचं स्वतःचा नित्य अस्तिकता आहे आणि ते जे अस्तिक्य म्हणजे त्याचा अस्तित्वपण, बरोबर ना, त्याचं अस्तित्व हे कोणाला प्रत्ययाला येतं, त्या अस्तीलाच अस्तीचा प्रत्यय येतो, त्या अस्थिरूपालाच अस्तीचा प्रत्यय येतो. नुसता प्रत्यय येतो अस्तीचा, त्याच्याबरोबर साजिरेपणाचा लाभ होय आपलाच्या आपण. नुसता प्रत्यय येत नाही, त्या अस्तीला अस्तीचा प्रत्यय घेत असताना भाती आणि आनंदाचा आणि अद्वैत्वाचा पण प्रत्यय येतो. हे साजिरेपणाच आहे का नाही त्याच्यामध्ये. कारण हे चितला आणि आनंदाला कधीही सोडून राहत नाही आणि केवळ भावाला सुद्धा कधी सोडत नाही. हा साजिरेपणाचा लाभच आहे का नाही तुम्हाला, हा सम्यकपणाचा साधुत्वाचा तुम्हाला लाभच आहे. न मोडताची उदकपण तरंगी उदक शोभायमाने, तरी तरंगमाळा जीवन तुरंबिना का. जर उदकपण न मोडता तरंगाच्या रूपाने, उदकपण न मोडता तरंग जर शोभेला तरंगाच्या रूपाने तेच पाणी जर शोभायमान होत असेल तर तरंगमाळा जीवन, तरंगाच्या एका पाठोपाठ एक झालेल्या ज्या माळा आहेत, त्या माळींचं जीवन म्हणजे उदक, त्याचं खुशाल अवग्रहण करो, ऐक नाही. उदकाची रेखा न मोडे आणि स्वकल्लोळीत स्वतःची क्रीडे, येथे काय उणीव घडे की शोभा दावी. म्हणतात त्याच्या उदकाच्या मधील तर एकही रेषा मोडलेली नाही, म्हणजे उदकपणात काही कमी झालं नाही आणि आपल्या कल्लोळाच्या द्वारा ते स्वतःच क्रीडा करत आहे आणि तिथं कोणत्याही प्रकारची उणीव घडत नाही. उलट काय आहे की उणीव घडते का शोभा येते, शोभा येते. कालच पाहिलं आपण, अथांग समुद्रात शोभा येत नाही, परंतु तोच समुद्र जेव्हा कल्लोळा रूपाने आपल्याला दिसतो तेव्हा उलट त्याची काय होते, शोभा दिसते. राजे काय हे की जे लोक जगाचं सत्यत्व मिथ्यात्व याला घाबरतात. अधिष्ठान दृष्टीनं जग सत्यच आहे, अधिष्ठानाकडून पाहिलं तर जग काय आहे, सत्यच आहे. पण त्या जगाकडं जेव्हा आद्यस्थ रूपाने तुम्ही पाहता तेव्हा ते जगाच्या, बरोबर ना, वेगळेपणाने तुम्ही जेव्हा पाहता त्यावेळेला तुम्हाला ते भोग्य वगैरे वाटतं, ज्ञेय वाटतं, आहे की नाही, किंवा त्याच्या ठिकाणी काहीतरी
परिवर्तन केले असताना आपल्याला आपल्या अनुकूल अशा प्रकारच्या भोग्यबुद्धीची पूर्तता होईल, अशा काही काही संकल्पना आहे. वास्तविक जग दिसल्याने कुठंच बिघडलं नाही. जग एक भाग आहे. आपण नेहमी बालयोगी महाराज सांगायचे भक्ती सिद्धांतामध्ये हे तुमच्या लोकांचं फार चालतं, जग सत्य का मिथ्या. ते म्हणे भक्ती सिद्धांतातला माणूस विचारच करीत नाही सत्य का मिथ्या, माझ्या उपयोगाचं नाही, आहे की नाही, माझ्या उपयोगाचं नाही. आता ह्या अधिष्ठानाकडून पाहिलं तर जग ही परमात्म्याची शोभा आहे. उलट तो काय करतो, आनंद भोगतो की नाही. आणि ह्या ज्याला भोग्यत्व वगैरे बुद्धी आहे, त्याला काय करावं लागतं, खूप ऊर्जा खर्च करावी लागते. कोणत्यासाठी, ते मिथ्या कसं, क्षणभंगूर अनित्य म्हणून, दूषित म्हणून, परतंत्र म्हणून काही समाधान होत नाही. मला शेवटी त्याला मिथ्यात्व निश्चय करावा लागतो, आहे की नाही. आणि मिथ्यात्व निश्चय केल्या वाचून त्याला काही दुसरं समाधान दुसरं काही मार्ग सापडत नाही. म्हणून एक मिथ्यात्वाकडून पाहणे, बरोबर ना, जगाचा व्यतिरेक करून पाहणे, आणि एक काही अधिष्ठानाच्या अन्वयाकडून पाहणे. आणि ह्या दोन्ही प्रक्रियांचं ही सुद्धा एक प्रक्रियाच दिसते की नाही. अधिष्ठानाकडून पाहणे ही काही प्रक्रिया नाही काय, आहे की नाही. पण खरा काय आहे, खरा बोध दोन्हीकडूनही गेलं. खरा बोधाचे पर्यवसन काय आहे, स्वस्वरूपे चिद्विलास्वाद मायावाद विकल्पो नास्ती, अन्वय व्यतिरेको विकल्पो नास्ती, बरोबर ना. अधिष्ठान अध्यस्त भाव विकल्पो नास्ती, व्याप्य व्यापकता विकल्पो नास्ती, कार्यकारण भाव विकल्पो नास्ती. त्या स्वामी महाराजांनी त्या नर्मदाच्या साधूच आहे ना, काहीतरी 75 का 80 त्या कालिदास महाराजांनी लिहून घेतलं. ते फक्त एवढंच चिंतन करायचे, स्वस्वरूपे अमुक अमुक विकल्पो नास्ती. हेच त्यांचं निधिध्यासन, हेच त्यांचं मनन, आहे की नाही. याच्यामध्ये तसंही तर म्हणतात की ह्या गोष्टीसुद्धा फार गौण आहे की नाही. जगाची भीड पडली त्यांना, कोणाला, त्या मायावाद्यांना जगाची भीड पडली म्हणून एवढा मोठं काही शेकडो ग्रंथ लिहावे लागले. पारवार्तिकारापर्यंत आस्मद्गुरूपर्यंता वंदे गुरु काय परंपरा, आहे की नाही. एवढं करावं लागलं उटारेटा, आहे की नाही. आणि इथं सुद्धा या नित्यानंद स्वामींना भरपूर उटारेटा करावा लागला, आहे की नाही याच्यामध्ये. पण दोघांचे उद्दिष्ट काय आहे, भाष्यकारांचं ज्ञानेश्वर महाराजांचं एकच उद्दिष्ट आहे का, अवाच्य तत्व आहे, बरोबर ना, अव्यवहार्य तत्व आहे, ते जसं आहे तसंच आहे. त्याच्यामध्ये हा वाद म्हणजे जर एकाला हे दिसलं तरी काय आहे, ही चैतन्याची शोभत असे, आणि एकाला दिसलं तर काय आहे, चैतन्यच आहे, केवळ चिद्रूपताच आहे, बरोबर ना. शोभा वगैरे काही नाही, बरोबर ना, शोभा काही नाही असं तो म्हणतो, केवळ चिद्रूपच आहे. आणि एक म्हणतं दिसली तर ती शोभा आहे, ते बाधित पदार्थ आहे. अधिष्ठानच खरं आहे, दोन्हीकडून अधिष्ठानच खरं आहे, दुसरं काही नाही. आणि ते अधिष्ठान आपल्याहून उदकाची रेखा न मोडे आणि स्वकल्लोळी स्वतःची क्रीडे, तेथे काय उणीव घडे किंवा शोभा दावी. ही शोभासुद्धा सांगण्याचं तात्पर्य आहे का, शोभा सांगण्याचं. याच्यामध्ये असं आहे, मायावादी असो किंवा चिद्विलास असो, तो जर बरोबर ना, तो जर मायावादी मिथ्यात्वाची संगती सांगत असला, चांगलं लक्षात घ्या, एखाद्या दिवशी केला असेल आपण, किंवा चिद्विलासवादी जर शोभा सांगत असला, तर समजायचं की दोघंही अपूर्ण आहेत, बरोबर ना. आणि ही सगळी संगती आहे ना, पूर्णत्वाची किंवा मिथ्यात्वाची संगती. त्या माऊलीची ओवी आहे की स्वामी महाराज सांगायचे की जो मनुष्य युद्धावर गेला त्याला झालेल्या जखमा किती झाल्या तो मोजतो काय, काय काय, पिसे नेसले का नागवे हे लोकी येऊनी म्हणावे. हा नेसलेला आहे याची शोभा आहे का हा नागवा आहे, हे कोणी सांगायचं. वेडा मनुष्य जो आहे तो पिसे नेसले की नागवे हे लोकी येऊनी म्हणावे, लोकांनी येऊनी सांगावं. हां, ठाणोर यांचे मवावे आणि की घाय. जो युद्धावर गेलेला आहे, बरोबर ना, तर त्याच्यामध्ये त्याला जे घाव लागलेत ते इतर लोक म्हणतात त्याला काय आहे, त्याच्यासमोर फक्त कोणी शत्रू आहे आणि त्याला कसा पाडाव करता येईल हे त्याचं लक्ष आहे. त्याच्या ठिकाणी मला किती घाव लागले हे तो मोजत बसत नाही. तसा हा जो आहे ही सर्व चैतन्याची शोभा पाहतो, किंवा जे जे दिसतं, बरोबर ना, त्याला मिथ्या करून पाहतो. ही गोष्ट जी आहे ही गोष्ट इतर लोकांनी त्याची म्हणायची. तो कधी सांगत नाही की आमच्या जीवनाचा अर्थ आहे हे चैतन्याची शोभा आहे. तो कधी म्हणत नाही की आमच्या जीवनात हे आमचं प्रारब्ध आहे किंवा ही माया आहे. हे लोकांनी म्हणायचं. तो तर आपल्या स्वरूपरूप झालेला आहे.
म्हणून पेशे नेसले की नागवे, हे लोकी येऊनी जाणावे, ठाणोर यांचे मवावे आणि की घाय. स्वामी महाराजांचे एक मित्र होते आणि ते आले आणि ते त्यांच्या जीवनाची काही संगती सांगायला लागले. स्वामी महाराज त्यांना बोलले तर ते म्हणे हाय का नाही स्वामी? ते म्हणले आता सगळं चुकलं म्हणे. कारण म्हणे तुम्ही संगती नव्हती सांगितली तेव्हा आम्ही तुम्हाला केवळ जीवनमुक्त म्हणून पाहत होतो, पण तुम्ही संगती सांगितल्यावर आता मात्र बिघडलं म्हणे. कारण तुम्ही ते म्हणे हे सगळं माया आहे, हे सगळं प्रारब्ध आहे. आता म्हणले आता बिघडलं. अहो हे सगळं चैतन्य आहे, बरोबर ना? चैतन्याच्या ठिकाणी व्यवहार नाही, बरोबर का? आणि मायेच्या ठिकाणी सत्यत्व नाही. चैतन्याच्या ठिकाणी व्यवहार नाही आणि मायेच्या ठिकाणी सत्ता नाही. त्यामुळे तुमचा व्यवहार कशाही रीतीनं म्हटला तर बाधितच आहे. चैतन्याकडूनही पाहिला तरी बाधितच आहे आणि माईकडून पाहिला तरी काय आहे, बाधितच आहे. पण तुम्ही म्हटले का बाधित आहे, आता त्याला तुम्ही काहीतरी सत्ता दिल्याशिवाय बोलले नाही, आहे की नाही? म्हणून याची संगती कधी लावू नये. चिद्विलासाची किंवा मायाविलासाची व्यवहारात संगती लावण्यासाठी हे केलेले नाही. फक्त ते काय आहे की अज्ञानजन बोधार्थम प्रारब्धम वक्तिवयी श्रुती. तेव्हा हा विषय अमृतानुभवाचा नाही. राजयाशी जे राजेपण तेनेची करी राजाज्ञा विशेषण, तरी काय होय राज्यहीन किंवा की शोभा दावी. राजाला जे राजेपण आहे तेनेची करी राजाज्ञा विशेषण. त्यामुळं काय आहे, तेनेची करी राजाला जे राजेपण आहे त्यामुळं राजाच्या ठिकाणी राजेपण असल्यामुळं त्याची राजाज्ञा हे त्याचं काय आहे विशेषण आहे. काय राजा बोलेन दल हाले, म्हणून ते राजाज्ञा त्याची काय झाली विशेषण झालेले आहे. तरी काय होय राज्यहीन किंवा शोभा दावी. ते राजाज्ञा जरी त्याला विशेषण झाली तरी तो काय राज्यहीन होतो का? हां, राज्यहीन होतो का राजाज्ञेमुळं? की शोभा आली त्याच्या? का राजाज्ञेमुळं त्याला काय झाली शोभा आली? का राजाज्ञा झाली म्हणून राजाची आज्ञा म्हणल्यावर राजे पण लोपलं काय? राजे पण लोपलं नाही. असाच भाव आहे ना की शोभा दावी किंवा शोभा दाखवली उलट शोभा आली. तेवी स्वरूप प्रत्यय मात्रचे आहे, आईशी जरी प्रत्यय आहे ते स्वरूप हानी नव्हे आणि दुनावे सुख. त्याप्रमाणे स्वरूप तर प्रत्यय मात्रच आहे, ज्ञान मात्र आहे. आणि आयशी जरी प्रत्यय आहे, स्वरूप हे ज्ञान मात्रच आहे, केवळ ज्ञान मात्र आहे, अखंड आहे, अभंग आहे, अच्छेद्य आहे, अभेद्य आहे. असं जर कळलं तर आयशी जरी प्रत्यय आहे ते स्वरूप हानी नव्हे. त्या असं जर आपल्याला कळलं की स्वरूप प्रत्यय ज्ञान मात्र आहे तर त्या स्वरूपाची कधी हानी होते का? स्वरूपाची हानी होत नाही का? सुख दुनावे. स्वरूप म्हणजे काय आहे, स्वरूप जर नित्य आहे हे जर एकदा कळलं तर त्याच्यामध्ये स्वरूप नित्य आहे कळण्यात काय होतं, चित्त आणि सतची सिद्धी होते, बरोबर ना? आणि त्या सतच्या सिद्धी सत आणि चित्तेचा अभंग ऐक्य सिद्ध होतं आणि त्याच्यातून काय होतं उलट आनंद. काय उलट त्या ठिकाणी आनंद जो आहे तो आता अभिव्यक्त म्हणतो असं नाही, सच्चित आणि आनंद हे एकरूप होतात आणि तेच ऐक्य म्हणजे तेच चिन्ह मात्र राहतं, पण त्याला उलट सन्मात्राची आणि आनंद मात्राची काय होते जोड मिळते असं म्हणता येईल ना. आणि त्यामुळं त्या ठिकाणी तुम्ही सांगा बरं की स्वरूप हानी झाली का? चिन्हमात्राची हानी न होता उलट सुख दुनावे, उलट तुम्हाला सुख दुप्पट झालं. ऐकलं, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. हां 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 न दिलं काय तरी तो राजाच आहे. राजाला तो राजा आहे असं दुसऱ्याने दाखवलं किंवा नाही दाखवलं तरी तो राजाच आहे. परंतु इथं हे भाव आहे की त्याचा स्वरूप प्रत्यय मात्र आहे, स्वरूप ज्ञान मात्र आहे. हां असं याच्या अगोदर हां 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 त्याचं सांगितलं. हां, राजाचे राजेपण तेनेच करी राजाज्ञा विशेषण, तरी काय राज्यहीन किंवा शोभा दावी. मग त्याला जोडून कसं म्हणजे त्याचा काय भाव, त्याचा भाव काय अपूर्ण सांगितला गेला का? मग काय काय प्रमाण सांगितलं? हा गेलं नाही. आणि मग ह्या ओवीशी कसा त्याचा संबंध आहे? राजाशी जे राजेपण तेनेची करी राजाज्ञा विशेषण. राजाच हां याचा भाव सांगा बरं त्याच्याशी जोडून.
हो हां हो हं हां हां, लोक त्याची आज्ञा पाळायला लागले आणि मग त्याच्या ठिकाणी काय झालं, राजाच्या ठिकाणी त्या प्रजेने, बरोबर आहे ना, प्रजेने आज्ञा पाळली, तेव्हा त्या राजाज्ञेचं प्रजेने पालन करण्यामध्ये राजाचं राजेपणाचं काही कमी झालं का? का उलट त्या राजाच्या ठिकाणी राजेपणा असल्यामुळं राजाज्ञेचं पालन झालं, याच्यामुळं त्या राजाच्या राजेपणाला शोभा आली. हा असा भाव आहे. ते स्वरूप प्रत्यय मात्रचे आहे, ऐशी जरी प्रत्यय आहे, ते स्वरूप हानी नव्हे आणि दुनावे सुख. जेवी आपले सभाग्यपण आपणा सन्मुख होय जाण, तरी काय होय भाग्यहीन की दुनावे सुख. आपले सभाग्यपण, आपण काय हे दैववान किंवा भाग्यवान आहोत, बरोबर ना. आणि आपलं भाग्य आपणा सन्मुख होय जाणं, आणि आपलंच भाग्य जर आपल्याला सन्मुख झालं, बरोबर ना, तरी काय होय भाग्यहीन. अहो, आपलं भाग्य आपल्या सन्मुख झालं, म्हणजे सन्मुख झालं म्हणजे आपल्या त्या भाग्याच्यामुळं आपल्याला त्या भाग्यामुळं भोग व्हायला लागला, बरोबर ना. भोग व्हायला लागला तर त्यालाच म्हणायचं ना सन्मुख होणं, म्हणजे भाग्य फल देण्याला सन्मुख झालं आपलं भाग्य, तरी काय होणं भाग्यहीन. तर तो म्हणून अहो ते भाग्य त्याच्या समोर आलं, वेगळेपणाने आलं आणि त्याला भोग द्यायला लागलं, त्यांनी तो काय भाग्यहीन झाला का सुख दुनावे, त्याचं सुख काय झालं, उलट दुप्पट झालं. एवं नम्य आणि नमन भज्य आणि भजन हा भेद काही नसोन प्रवाह न खंडे. एवं अशा प्रकारे नम्य आणि नमन, बरोबर आहे ना, नम्य आणि नमन भज्य आणि भजन हे जरी झालं तर भेद काही नसोन, भेद तर काही नाहीच आहे त्याच्यामध्ये, आणि प्रवाह न खंडे. आणि हा जो नम्य आणि नमन भज्य आणि भजन हा प्रवाह कधी खंडितही होत नाही. खंडित होत नाही म्हणजे तो काय होतो, उलट त्याच्या मूळ स्वरूपाला शोभा आणतो. उपरोधे प्रवाह खंडिता भेदूची दुनावे पुरता, येथे अनुभवाची वार्ता बोलूची नाही. उपरोधे प्रवाह खंडिता, आणि कोणाने त्याला उपरोध म्हणजे विरोध केला आणि त्या प्रवाहाचं खंडन केलं. जर प्रवाहाचं खंडन करण्यातच काय होतं, उलट हा भेदूची दुनावे पुरता, प्रवाहाचं खंडन करायला गेला, बरोबर ना, तर काय होतं, उलट भेदच आणखी दुप्पट होतो. कारण याचं खंडन करण्यातच काय होतं, भेद एक आहे बरोबर ना, त्या अभेदाचं खंडन करायला गेला तर काय होईल आपलं, असंच म्हणायचं ना, उपरोधे प्रवाह खंडिता. उपरोधाने ह्या द्वैताचा प्रवाह खंडित करायला गेला तर काय होईल, उलट त्या अधिष्ठानाला अधिक द्वैत निर्माण करता असा भेदच आणखी दुप्पट होईल. म्हणजे भेदाचं खंडनसुद्धा करायचं काही कारण नाही, बरोबर ना. भेदाचं खंडन करायला गेलं, आता तिथं सगळ्या ठिकाणी काय घ्यायचं, सत्यत्वाने भेदाचं खंडन करायला गेला तर भेद अधिक काय होईल, दुप्पट होईल. तेथे अनुभवाची वार्ता बोलत नाही, उलट भेद जर दुप्पट होईल तर आता आम्हाला या ठिकाणी अभेदानुभूती, ही अनुभूतीची वार्ता करायचं काम नाही, अभेद आणखीन दुरावत जाईल. म्हणून या ठिकाणी भेदाचा द्वेष नको. म्हणून या ठिकाणी अविवादो अविरुद्धश्च. जर आम्ही भेदाचा विरोध करू तर विरोधाने काय होईल, भेद आणखी दुप्पट होत जाईल. म्हणून आम्ही त्याचा द्वेष करत नाही, आम्ही त्याला ठेवून देतो. पण कसा, अधिष्ठान मात्रत्वाने, त्याच्याशी अभेद न होता भेद, ऐक नाही, वास्तव अभेद कल्पित भेद, ऐक नाही, सत्यत्वाने त्याचा आम्ही कधीही निराकरण करण्याचा प्रयत्न करीत नाही. कारण आम्हाला एक माहीत आहे, जर ह्या भेदाचं निराकरण सत्यत्वाने करू गेलो तर काय होईल, भेदाची पुष्टी होईल. आणि आम्हाला तर आमच्या अभेद मात्र अखंड ठेवायचे, म्हणून आम्ही भेदाला अविवादो अविरुद्धश्च असाच भाव ना. तस्मात या प्रत्ययाची म्हणजे आम्हाला भेदाचा अजिबात धिक्कार नाही. आपल्या वेदांतामध्ये ग्रंथ निर्माण झाले भेद धिक्कार, मला वाटतं मधुसूदन सरस्वतींचा कोणाच्या नाव पाहिला नाही ग्रंथ, पण त्याच्यात लिस्टमध्ये दिले भेद धिक्कार, म्हणजे याचा अर्थ भेदावर एकदम हात धुवून पाठीमागं लागणं. माऊली म्हणतात त्यामुळे भेद अधिकच काय होईल अधिकच दृढ होईल. तस्मात या प्रत्ययाची धरुणी सोय नमस्कार आहे तोची होय. भेदतम तसे सहज न राहे प्रत्ययाकी. तथा भेदतम तसे सहज न राहे प्रत्ययाकी काय अर्थ आहे बघा. तस्मात या प्रत्ययाची धरुणी सोय, म्हणून ह्या प्रत्ययाची म्हणजे ह्या प्रतीतीची म्हणजे कोणतं, वास्तव अभेद कल्पित भेद, ह्या प्रतीतीची सोय धरून म्हणजे मार्ग जर अनुसरला
तर काय होतं, नमस्कार आहे तोच होय. जो नमस्कार जो आहे तोच नमस्कार होतो. आहे तोची म्हणजे जी आपली वास्तव अभेदरूप स्थिती आहे तीच काय होते, नमस्कार होते. भेदतम तसे सहज न राहे प्रत्ययाकी. त्या हा जर आहे, जशी वस्तुस्थिती आहे त्या वस्तुस्थितीला आपल्या स्वरूप स्थितीत राहणं हाच काय आहे, त्याला केलेला नमस्कार आहे. अशी जर स्थिती राहिली तर भेदतम तसे सहज न राहे. इथं भेदतम शब्दाचा अर्थ भेदरूपी अंधकार असं घ्यावं, नाही का. भेदतम म्हणजे भेद हाच कोणी अंधकार सहज न राहे, त्या प्रत्यया सहज न राहे की तो आपल्या प्रतीच्या ठिकाणी स्वाभाविकपणे राहणारच नाही, सिद्धच होणार नाही. अशा रीतीनं जर भेदाची संगती घेतली तर, नाहीतर मग भेदतम तुमचा कायमच राहील. तुम्ही जर भेदाचा धिक्कार केला कायम, त्याच्या ठिकाणी कधी भेद होतच नाही, भेद होतच नाही असं जर तुम्ही कल्पित भेद होतच राहतो, बरोबर ना. आणि तो कल्पित भेद अधिष्ठानाच्या ज्ञानाला, आनंदाला, सत्तेला कधीच द्वैत निर्माण करत नाही, उलट त्या अभेदाची पुष्टी करतो. असा जर भेद आहे तर तो काय तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रतिबंधक होत नाही. हे सगळं कशासाठी, हे सगळं आम्ही तत्त्व जाणलं. म्हणून भूतेषु आणि भवानी वंदिली न करोनी शिनानी मी रिगालो नमनी तेही ऐसे. म्हणून आम्ही हे भूतेश आणि भवानी, शिव आणि शक्ती ह्या दोघांना शिनानी न करता, वेगळं वेगळं न समजता आम्ही जे वंदन केलं, बरोबर ना, सन्मात्र चिन्मात्रत्व आणि आनंद मात्रत्वाने त्यांना जे आम्ही नमन केलं ते मी रिगालो नमनी तेही ऐसे. मी ज्या त्यांच्या नमनाला प्रवृत्त झालो तो अशा प्रकाराने झालो. आत्तापर्यंत जे चिंतन केलं त्याप्रमाणे आता उपसंहार पुढं सुरू होतो. शिनानी म्हणजे वेगळाली, हे वधोरे नाही केली तेवी नमक बुद्धी मानवली मी पणेशी. आता हे सगळ्या नमनाचा प्रकार सांगतात. या वहीमध्ये सांगितलं शिनानी म्हणजे वेगळाली, शिनानी म्हणजे वेगवेगळी, हे वधूवरे नाही केली. ही वधूवरे म्हणजे हे शिव आणि पार्वती हे दोन वधूवर आहेत म्हणून ते वेगवेगळे आहेत असं आम्ही केलेलं नाही. तेवी नमक पण ह्या दोघांनाच वेगळं केलं नाही आणि ते दोन्ही ब्रह्मरूप आहेत असं आम्ही केलं असं नाही म्हणता. त्यांना ब्रह्मरूप करताना नमक बुद्धी मालवली मी पणेशी, माझ्या स्वतःचं मी पणासहित असणारा मी जो त्यांना वंदन करायला गेलो होतो त्या माझी नमकत्व बुद्धी पण मी त्याच अधिष्ठानामध्ये लीन केली, म्हणून अद्वैत सिद्ध झालं. म्हणून अद्वैत सिद्ध झाल्याशिवाय अमृतानुभव सिद्ध होणार नाही. तो अनुभव मृतानुभव होईल, विनाशी अनुभव होईल. जर याला रात्री सांगितलं ना की त्या महात्म्याने जे सांगितलं त्याच्यामध्ये ते काय म्हणे, मी हे सगळं जाणलं पण मला समाधान झालं नाही. म्हणजे बरोबर ना, जाणणारा हा त्या ज्ञेय वस्तूपासून वेगळा उरला. तर माऊली म्हणतात तसा नाही मी अमृतानुभवामध्ये तसं नमन मी केलं नाही, त्याच्यामध्ये माझी नमकत्व बुद्धीसुद्धा मी समर्पित केली, बरोबर ना. म्हणून म्हणतात की तस्मा हेच आहे का, तेवी नमक बुद्धी मालवली मी पणेशी, माझ्या मीपणासहित मी ती माझी नमकत्व बुद्धी ती त्याच्या ठिकाणी समर्पित केली. मुळी नाही सद्वयता तेथे मीपणा ठाऊके होता, नमन जे येथे आता हेची माझे. हे सुद्धा पुन्हा बारकाईने सांगतात. हेच तुकाराम महाराजांचं एक हाची निश्चय माझा परिमी निश्चया होणी दुजा. म्हणतात मुळी सद्वयता नाही, जर तिथं मुळात द्वैतच नाही किंवा ती जी आत्मवस्तू आहे ती सद्वय नाही, द्वैतारहित नाहीच आहे ती वस्तू, तेथे मीपणा ठाऊकी होता. मी त्याला नमन करायला जर तिथं दुसरं नाही तर माझ्या मीपणाला ठिकाण कुठेही त्याला नमस्कार करायला, म्हणजे माझ्या मीपणाची तरी कुठं सिद्धी होते. मग नमन जे येथे आता हेच माझे, मी आता जे नमस्कार करतो ना तेच माझं नमन आहे. म्हणजे तद्रूपतेला प्राप्त होणं हेच खरं माझं काय आहे, नमन आहे असं सांगतात. आता पुढं काही दृष्टांत देतात की आणि हे प्रकरण संपवतात. दर्पणाचे नि त्यागे प्रतिबिंबबिंबी रिगे का बुडी दिजे तरंगे वायूचा ठेला. दुपारी पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.